तर आज मी समाजाला माझी एम्बॅरेसिंग मोमेंट दाखवून देतो. हे माझा पहिला पोर्टफोलिओ आहे. म्हणजे माझे लहानपण ह्याच्यात गेले की का मला हे खेळणं दिलं, आता बाबा उद्ध्वस्त करणार. उलटीच भीती. तर त्या तू नावाच्या नाटकाला आम्ही पहिल्यांदा इजिप्तला गेलो होतो आणि एक माणूस इथे बसला होता आणि तो म्हणला की मी माइंड रिडिंग करतो आणि तुम्ही फक्त बघा आणि मी सांगेन तुम्हाला काय घ्यायचं आणि जर का मी ओळखलं तर घ्यायचं. तर मी म्हटलं की हां चल. आणि माझ्याकडे एक हँडीकॅम होता आणि आय हॅव फाउंड एव्हरीथिंग दॅट आय शॉट ओव्हर देअर आणि ते सगळं आहे आणि ते कोणी बघितलेलं नाही अजून, आम्ही दोघांनी सोडून. तर ते ह्याच्यात आहे. कॉलेजमध्ये असताना आपण असं आपल्याला असं वाटतं की आपण थोडं इंटरनलाइज करूयात म्हणून मी एक बॅग भरून निघायचो रोज ज्याच्यामध्ये सगळं असं. मेथड ऍक्टिंग म्हणतात का? असं म्हणतात काही लोक. मूर्खपणा होता तो. सगळे फिनॉमिनल मोमेंट ज्याने माणूस बदलून जाऊ शकतो आतनं पूर्णपणे, ते सगळे ह्या फिल्मच्या असेल, ह्या रायटिंगच्या असेल. मी ह्या फेजमध्ये अतिशय लॉस्ट होतो, म्हणजे अतिशय हरवलेला माणूस होतो. त्याच्यामुळे मला हे एक साधन मिळालं की मला कुठली तरी गोष्ट आय एम एबल टू आर्टिक्युलेट. डोळेमीट पापी नाही ना? नाही मी तेच म्हणतो की आपण त्या लेवलला आलो की मग चांगलं काम चालू होतं. चांगलं काम झाल्यावर आपण सुखवस्तू होतो आणि मग तो प्लॅटो येतो. तर आता माझं ते झालं की तो चांगलं कामवाली फेज खूप मजा असते, खूप सुंदर. सुखवस्तू पण खूप सुंदर असतं, म्हणूनच आपण सुखवस्तू असतं. आणि मग नंतर लक्षात का आपण हेच करतोय का. दिस इज द कॉन्ट्रास्ट दॅट यू सी इन वाराणसी. तुम्ही जर का गंगेत असाल तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही प्रवाहात आहात आणि ती सगळी ऊर्जा गंगेची आणि हे सगळं आपल्याला जाणवतं आणि ते खूप सुंदर आणि क्लिस्टर क्लिअर इमेज आहे. पण घाट त्याच्या एवढेच कॉम्प्लिकेटेड आणि अनसॉल्ड आहे असं मला दिसतं वाराणसी. तर त्याच्यामध्ये फोटोमध्ये पण ते टिपता आलं. गार्गी बाय PN गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत वायफळ बटव्याच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्यासमोर विविध वस्तू आणि त्याच्या मागच्या जबरदस्त गोष्टी उलगडायला आलेला आहे सारंग साठे. सारंगने आजच्या भागामध्ये अशा काही वस्तू काढलेल्या आहेत की त्या बघितल्यावर आणि त्याच्या मागची त्याची गोष्ट ऐकल्यानंतर मी एका वेगळ्याच झोनमध्ये जाऊन पोहोचलेलो आहे. मागच्या वेळी जेव्हा सारंग आपल्याकडे आला होता वायफळ गप्पांवर, तेव्हा तो त्याच्या आयुष्यातल्या एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहोचला होता आणि त्याचप्रमाणे हा भाग जेव्हा आपण शूट करतोय तेव्हा सारंग आता त्याच्या पुढच्या अपडेटेड व्हिजनकडे पोहोचलेला आहे. त्यामुळे ह्या भागात त्याने तेही आपल्यासमोर उलगडलेलं आहे. आयुष्यात आपण मूव्ह ऑन करत असतो, पुढे जात असतो आणि हे करत असताना अचानक शिफ्टिंगच्या वेळी किंवा साफसफाई करताना आपल्याला आपल्याच आयुष्यातल्या काही जुन्या गोष्टी सापडतात. तशाच काही गोष्टी सारंगला देखील सापडल्या आणि त्या इतक्या जुन्या आहेत, त्या इतक्या मौल्यवान आहेत, त्या आज आपण ह्या भागादरम्यान बघणार आहोत. या स्पेसिफिक काही गोष्टी आहेत त्या कोणीच आत्तापर्यंत पाहिलेल्या नाही आहेत, तर त्याची एक्साइटमेंट आजच्या भागामध्ये नक्कीच असणार आहे. आणि ह्या भागामध्ये अजून गोडवा आणण्यासाठी सारंग आणि पॉला यांच्या आयुष्यातल्याही काही वस्तू, काही मोमेंट्स आपल्यासमोर ह्या टेबलावर त्याने मांडलेल्या आहेत आणि सांगितलेले आहे. तर असा जबरदस्त वायफळ बटवाचा भाग आपण लगेच लावतोय. पण आजचा भाग मंडळी गार्गी बाय PN गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत आहे. आता दागिने म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ऑफकोर्स लग्न कार्य, सण, उत्सव हे सगळं येतच. पण आपल्या लाईफस्टाईलला साजेसे, रोज घालता येतील असे हलके पण सुंदर मॉडर्न दागिने गार्गीने आपल्यासमोर आणलेले आहेत. याबद्दलची अधिक माहिती विथ जबरदस्त व्हिज्युअल्स मी तुम्हाला या भागादरम्यान दाखवणारच आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला जर का अशी खुमखुमीच असेल आणि लगेचच सगळं जाणून घ्यायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे. तिकडे तुम्हाला गार्गीच्या शॉप्सची लोकेशन्स आणि त्यांच्या ऑनलाईन शॉपची वेबसाईट हे सगळं मिळून जाईल. एवढंच बोलतो आणि हा भाग लगेच लावतो. पण तत्पूर्वी मंडळी, वायफळला तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, तिकडे जाऊन रुजवा. म्हणजे मराठीतनं आमचे ईमेल्स आणि गोष्टी तुमच्यापर्यंत येत राहतील. वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला जो कार्यक्रम आहे तो विविध शहरात होतोय. तुम्हाला जर का तो कार्यक्रम बघायचा असेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे होऊ घातलेल्या कार्यक्रमांची माहिती तुम्हाला तिकडे मिळेल. तिथे तुम्हाला भेटायला, इन पर्सन तुमच्यावर मजा करायला आम्ही तुमची वाट बघत आहोत. आणि वायफळ क्लब मेंबरशिपचा तुम्हाला भाग व्हायचा असेल, आमच्याबरोबर थेट गप्पा मारायच्या असतील, आमच्याकडनं एक्सक्लुझिव्ह ऑडिओ नोट्स हव्या असतील, नव्या कोऱ्या ताज्या एपिसोडमधले ग्लिम्सेस सगळ्यांच्या आधी ऐकायचे असतील तर तुम्ही या क्लबचा भाग होऊ शकता. त्याचीही माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एवढं बोलतो,
एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो गार्गी बाय PN गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत वायफळ बटव्याच्या या नव्या कोऱ्या भागाची विथ नन अदर दॅन सारंग साठे. लेट्स गो. सारंग, येस. वायफळ बटवाच्या नव्या कोऱ्या भागामध्ये अरे आपण रोलिंग सुद्धा थेट चालू केलं. येस. कसं वाटतंय? मला भयंकर तुझा मेसेज आला ना तर मला इतका आनंद झाला. एकतर मला ना, मी असा होर्डर आहे, त्यामुळे तू सांगशील त्या प्रत्येकासाठी माझ्याकडे 5 वस्तू होत्या, तर माझं ऍक्च्युली कन्फ्युजन झालं आता काय आणायचं असं. असंच आपण कन्फ्युजन क्रिएट करणारी लिस्ट पाठवली होती. आणि अरे होर्डिंग वर मला आता असं वाटतंय की आपण इन जनरल कल्चरच आपलं होर्डिंगचं आहे, पण आपल्याकडे आता माड्या नाही आहेत. माळा नाही, माड्या नाहीत आमच्याकडे. खरं तर माळा आहे आणि आमचा माळा भरलेला आहे, भरगच्च भरलेला. आता माळा ओसंडून व्हायला लागलाय त्याच्यामुळे आम्हाला. आणि कितीही केलं आणि त्यातून काय झालंय की माझ्या घरातले 2 माळे सुद्धा भरलेले आहेत, तर त्याच्यामुळे आता काही जागा उरली नाहीये. मला असं वाटतं की माळा ह्याच्याहूनही सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की वी कांट लेट गो. ते आहेच. त्याच्याही मेथड्स वगैरे मध्ये आल्या होत्या. किती डीप पहिल्यांदाच सुरुवातीला इतकं. तुमच्याही माळ्यावर काय आहे विचार काढा ऑडिट आज. नाही अरे दापोलीला पूर्वीचं घर होतं ना, त्याला जेवढं घर होतं तेवढा मोठा माडी म्हणायचो आम्ही, माळा होता. बरोबर. आणि प्रचंड सामान होतं आणि इंटरेस्टिंग, म्हणजे माझ्यासाठी खूपच नवीन गोष्टी होत्या. इकडे वर जायचो, जुने फोन वगैरे, म्हटलं छान. आता मी दुसऱ्यांच्याही म्हणजे कधी कोकणात कोणाच्या घरी गेलो तर मी माडीवर जाऊन बघतो की काही एक, आणि तिथं त्यांना नको असेल काही एखादी वस्तू तर काय आपल्याला मिळाली तर काय. आम्हाला तसंच एक माझ्या मित्राचं घर त्यांनी पाडलं आणि नवीन बिल्डिंग बांधली आणि मला त्यांनी HMVच्या खूप साऱ्या वायनल्स दिल्या आहेत. हो, पण ते आय थिंक ग्रामोफोन वाले आहेत, म्हणजे ते असं मोठं वालं जे असतं ते. नाही, मला तसंच माझ्या मित्रा, आणि याच्यावर अजूनही मी आणि पॉला, मी लोकांना असं वाटेल इथं का पोटामध्ये बसले तिकडे मागे, तर मी आणि पॉला त्याच्यावर आजही त्याच्यावरच ब्रेकफास्ट करतो. मित्राची एक आजीचा वाडा पाडला आणि सेम तिथेही एक माळा होता, त्या माळ्यावर काय काय गोष्टी, इराणी टेबल सापडलं होतं, ते आहे माझ्याकडे तसं. बेस्ट. ते वापरात आहे. असं होर्डर वर्षानुवर्षाचे. आणि आता आपण चालू करूया डायरेक्ट. येस. काय करूया, बटवा डायरेक्ट तू वरती आण. पहिली याला बटवा म्हणणं चुकीचं आहे. काय पाईल आणलं आणि तरी एक वस्तू याच्यात बसली नाहीये. चालेल, मी हात घालून एक वस्तू काढतो. अरे बापरे, तिथून सुरुवात करूया का? पण काही गोष्टी अशा आहेत ना ज्या मी तुझा हात धरून काढतो. हा, किंवा मी तुला खूण करतो. हा, आता जे हाताला लागे, हा ते काढ. काढ. अरे बापरे, यांनी सुरुवातीला जरासं अवघड केलंय माझं काम. ओरे भाई साहब, फुलस्केपचे कागद दिसतात. तू काढ. मी काढू का? हो, तुझ्या जुने दस्तावेज. आता आपल्याला दिलेल्या यादीपैकी हे काय असावं असा मी एक अंदाज बांधू इच्छितो, पण तू सांग मला काय आहे हे. चिठ्ठ्या चपाट्या. जाऊ दे, हे प्रायव्हेट आहे, पण तरी मी वाचलं तरी तुला सांग, एखादं त्यातलं मी शोधून काढतो, म्हणजे तुला हे वाचू शकतोस. पहिले मला सांग, हे कोणत्या टायटलच्या अंडरचं आहे? सो हे आहे थिंग्स दॅट कम्फर्ट यू. ओके. ज्याने मला जर का काहीतरी असं अनइझी वाटत असेल किंवा काहीतरी एन्झायटी असेल किंवा तर काय, तर मी खरं तर म्हणजे मी काल हे वाचू नको सांगतोयस, कारण काय मी डिस्लेक्सिक आहे. मी आधीच्या तुझ्या ह्याच्यात सांगितलं, त्यामुळे मी माझे बिलिंग्स वाटोळं असतं. पण मी आजही पत्र लिहितो, हाताने लिहितो. आणि मी पॉलाला जेव्हा आम्ही कुठेही सेपरेशन एन्झायटी होणार असेल, जेव्हा मी दूर जाणार असेल, तेव्हा मी घरातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्यासाठी चिठ्ठ्या सोडतो, ज्या तिला सापडल्या पाहिजे. आहे का एखादी असू शकते. थांब जरा, आपण मी तोपर्यंत हे वाचू. अरे हे जे सापडलंय बघू शकताय का तू? असं 2001 15 जुलै 2001 च हे पत्र आहे. प्रिय सारंग, आणि प्रीवर जो काय त्यांनी डायमंड काढलाय, ह्या तोपर्यंत मी हे पटकन हे अनुराधाताईने. कमाल. निमित्त घडलं एका फोनचं. परवा तू अश्विनचा रिझल्ट कळवायला केलास ना, तो फोन. नाईस. सो अश्विनची आई, हे कोण आहे ते? सो
म्हणजे मला ह्या लेटर मी सुरुवात अशासाठी केली कारण हे एक लेटर आहे जिथपासून मला त्याचं आणखीन महत्त्व कळायला लागलं. तोपर्यंत मी पत्र लिहिणं हे आमच्या फॅमिलीमधली एक गोष्ट आहे. आमचे एक प्रभाकर डोंगरे नावाचे एक आजोबा आहेत. ते आम्हाला दर वाढदिवसाला, दर अॅनिव्हर्सरीला, दर प्रत्येक गोष्टीला त्यांचं पत्र येतं अजूनही. आणि त्यांच्या पत्रावर नंबर असतो. जसं ह्याच्या अमिताभ बच्चनच्या ज्या ट्विटरवर ट्विटर नंबर असतो ना, तसा नंबर असतो की तुला कितवं पत्र लिहिलं. म्हणजे तुला ऐकून दाखवायचं. तुला कळतंय ना, तुला 516 आलीत. तर 16ही नाही आली. हा, तर तशी खूप आहेत. आणि त्यामुळे इन जनरल सुद्धा मी पण माझ्या मित्रांना खूप लिहायचो, चिठ्ठ्या लिहायचो, पत्र लिहायचो आणि आजही लिहितो. पण ह्या पत्रांनी मला त्याचं महत्त्व कळलं. मी सीएला नापास झालो होतो आणि मी मन लावून अभ्यास केला होता. राईट, आय रिमेंबर. हां, मी तुला सांगितलं होतं. तर पण मग मी तेव्हा पहिल्यांदा ऑनलाईन रिझल्ट आले होते आयुष्यात आणि कम्प्युटर माझ्या घरी होता, लोकांकडे नव्हता. तर मग मी ऑनलाईन जाऊन सगळ्यांचे रिझल्ट बघितले आणि मी नापास झाल्यावर खरं तर मला इच्छा नव्हती कुणाला फोन करायला, पण मी प्रत्येकाला फोन करून त्यांच्या आयांना कळवलं की असं असं तुमच्या मुलाला इतके मिळाले आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आहे. आणि तुझं काय झालं असं त्या काकूंनी विचारलं. तर म्हटलं काकू मी नापास झालो आणि मला जरा रडूबिडू आलं. तर त्यांनी मला पत्र पाठवलं. त्याच शहरात राहतात, त्या ओळखीच्या आहेत, तरी सुद्धा त्यांनी मला पत्र पाठवलं की हे नापास झालास हे सोड, तू हे केलंस तरी सुद्धा मित्रासाठी हे किती स्तुत्य आहे आणि तू कसं ही क्वालिटी पुढे जाऊन तुला तू असाच राहा वगैरे वगैरे ह्या स्वरूपाचं हे पत्र. आणि तेव्हा मला अचानक लक्षात आलं की हे कोणीतरी बोलून दाखवण्याच्या अर्थचं लिहून तुमच्याकडे कायमस्वरूपी देणं, ह्याच्यामध्ये जे कम्फर्ट आहे त्याच्याहून सुरेख काही कम्फर्ट नाही. कारण तुम्ही कधीही त्याला रिव्हिजिट करू शकता आणि बघू शकता. आणि माझं उलटं मत आहे की मला असं वाटतं की डिजिटलवरच्या गोष्टी इतक्या अमाप, म्हणजे इतक्या प्रमाणात मेसेजेस येतात की मी जाऊन मागे मेसेज नाही वाचत कोणाचा जुना, किंवा इव्हन कमेंट्स हे ते आपल्याला जे येतात त्या मी जाऊन परत नाही वाचत. पण पत्र जर मी साठवून कुठे ठेवलेलं असेल तर यू कॅन रिव्हिजिट. तर आय कॅन रिव्हिजिट. सो पण त्यांचं अक्षर आणि सुंदर आहे ना, ब्लँक पेजवर पण प्रत्येक ओळीमध्ये जी जागा सोडली ना व्यवस्थित, म्हणजे कमाल आहे, कमाल. सो आणि असे काही कधी आम्हाला फॅन्स सुद्धा हाताने पत्र जेव्हा लिहितात तेव्हा मला खूप आवडतं. त्यानंतर हे त्यांचंच आहे परत. त्याच्यानंतर अशी बरीच पत्र आहेत इथे. मी सगळ्यांची सॅम्पल आणली आहेत, पण माझ्याकडे एक बॉक्स आहे ज्याच्यामध्ये हे मी पॉलाच्या आईला पाठवलेलं पत्र होतं आणि मग पहिलं पाठवलेलं ते तिकडे गेलं होतं. ते परत त्यांनी काढलेले फोटो, हे ह्याच्याबद्दल आपण हे माझे फोटो आहेत. हे तू काढलेले फोटो आहेत? हो, हे दोन्ही. अरे भाई साहेब, थांब, आपण प्राची दाखवायला लागेल. हवं तर नंतर आपण सेपरेट क्लोज घेऊयाचा. पण हे बघ, हा एक आणि दुसरा बघशील तर भाई साहेब, हे काय कंपोजिशन आहे आणि काय आहे हे. क्रेझी फोटो यार हा. म्हणजे दिस डिझर्व्स टू बी असा प्रिंट करून मोठा लावणं. हे त्याला एक वाईब आहे, मॅजिकल वाईब आहे. तू ह्याचा विषय कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीने निघेलच, त्यामुळे आपण त्याच्यावर येऊयात. ओके, हा पार्क करून ठेवायचा का? हा, हे मग पत्र बाजूला ठेवूयात नाही, कारण तो अनेक गोष्टींनी तो विषय येणार आहे म्हणून. येस, सो ही एक कम्फर्टिंग गोष्ट आहे माझ्यासाठी. पत्र लिहिणे ही अत्यंत कम्फर्टिंग गोष्ट आहे. आता पुढच्या ऑब्जेक्टकडे जाऊया आपण. कोणतं घ्यायचं? टर्निंग पॉइंट वाला घेऊया का? हो, जे ऑब्जेक्ट टर्निंग पॉइंट डिफाईन करतं किंवा तुझ्यासाठी त्याच्या क्लोज जात आहे. येस. मंडळी, ह्यावेळी बदलली आपण यादी, त्यामुळे तुला वाटेल की अरे आता हा काहीतरी काढेल, तसं नाही. ह्याच्यातच होता रे आता. किती नॅचरल. ओ, सो उघडू शकतो? हो, येस. हा बघ, फॉला नाही. सगळ्या फॉरेनर्स लोकांना पॉला वाटतात माझ्या आयुष्यातल्या. हे जे ब्रोशर आहे हे अशा अर्थाने टर्निंग पॉइंट आहे की हे टिफ्टचं ब्रोशर आहे आणि हे मी तेव्हापासून आतापर्यंत कुठेही टाकू शकलो नाही किंवा हे आणि हे मी ॲक्च्युअल म्हणजे आपल्याकडे प्रिंटेड खूप असतात घरी, पण तिथे टिफ्टच्या बाहेर ठेवलेले असतात, तिथून उचलून आणलेलं आहे. तिथे ही फिल्म सिलेक्ट झाली होती. माझ्या आयुष्याचे 3 टप्पे आहेत. एक द ब्राईट डे आणि आसक्त जॉईन करायच्या आधी, आसक्त नावाच्या संस्थेत मी काम करायचो नाटकाच्या, तर त्याच्या आधी आणि तिथे गेल्याच लगेचच ते द ब्राईट डे लिहित होते मोहित आणि प्रदीप आणि काही लोक.
तर वरुण नार्वेकर वगैरे, तर त्यामुळे त्यांना मी दिसलो त्यात. तेव्हा मी असा हे दिसायचो. सेमच व्यक्ती आहे ज्यांनी मग असं ते प्रिंटेड लेटर पाठवलं. Perfect. तर तेव्हा मी असा दिसायचो. ओ बाय द टाइम हा सिनेमा झाला मी असा दिसायला लागलो. कारण काय, मी 22 वर्षाचा असताना हा सिनेमाचं काम चालू झालं आणि मी 29 असताना तो सिनेमा बनायला आम्हाला पैसे मिळाले. ओ तर त्यामुळे हे 3 टप्पे, की एक 22 वर्षाच्या आधीचा सारंग, ज्यांनी जग बघितलं नव्हतं, सुखवस्तू होता, आपल्या आईबाबांबरोबर CA BA करणे वगैरे असं होतं, नुकता नाटक करायला लागला होता आणि असं तसं. मग 22व्या वर्षी 21व्या वर्षी मी आसक्त करायला लागलो. 22व्या वर्षी मला हा रोल ऑफर झाला आणि म्हणून मोहित मला असं म्हटलं की आपण ह्या पात्राचं, शिव नावाचं पात्र आहे, ओके तर त्याची आपण जर्नी घेऊयात, तू आणि मी. हम्म. आणि मी तुला फॉलो करतो आणि आपण वाराणसीला जाऊयात. तो फोटो वाराणसीचा आहे. राईट. तर मी वाराणसीला जाताना पहिल्यांदा छोटा कॅमेरा घेऊन गेलो होतो आणि आयुष्यात पहिल्यांदा फोटो काढले होते. त्याचे प्रवास असा होता की तो घर सोडून मुलगा पळून जातो, तो राजस्थानला जातो, राजस्थानवर एका मुलीच्या प्रेमात पडतो, ते काही जमत नाही, तिथून वाराणसीला येतो, वाराणसीला त्याला साक्षात्कार होतो. सिद्धार्थाची गोष्ट होती आत्ताच्या काळातली, पण इट वॉज अबाउट सुसायडल थॉट्स आणि हे देन ओके इट वॉज अबाउट अ डिप्रेस्ड मॅन फॉर नो रिझन, जे आपल्याला कळत नाही भरपूर लोकांना की वाय पीपल गो थ्रू सुसायडल थॉट्स डिस्पाईट सगळं चांगलं असून. तर त्याचं इव्हॉल्विंगची ती गोष्ट होती. आणि त्या शिव इव्हेंच्युअली त्याला ही फाइंड्स हिज ब्राईट डे. आणि इट इज इन स्मॉलर थिंग्स, इट्स नॉट नेव्हर लाईक इन सम बिग आन्सर, हू एम आय ह्याच्यात नसून छोट्याशा गोष्टीत बेसिक. तर त्याच्या खूप सुंदर गोष्ट होती. तर तो म्हटलं आपण ही जर्नी करून बघूयात. आता इंटरनली हे, आता इथे खरी मेथड ऍक्टिंग उपयोगी पडते. ते करत होतो, ब्रश घेणं ते भागकाच होतं, पण ते उपयोगी पडलं. पण ह्याला खरी मेथड Right. ऍक्टिंग म्हणून तो म्हणला आपण तुला मी XYZ पैसे देईन, महिन्याला एवढा खर्च करायचा, दिवसाला, किंवा तुला हवा तसं तू मॅनेज कर, मी तुझं फक्त राजस्थानमधलं हॉटेल बुक केलंय आणि मी तुझं हे प्रवास बुक. आता तू ह्या बजेटमध्ये, तू घरनं एवढे घेऊन पळून गेला असं समज, ह्या बजेटमध्ये कसा सर्व्हाइव्ह होशील तसं आपण तुझी जर्नी फॉलो करू. हो, सो लिहिलेलं नाहीये ते, फक्त लिहिलं आहे, ट्रिगर्स दिले. हा आणि ते तो, आणि लाईक अ डॉक्युमेंटरी मेकर ही वॉज शूटिंग मी फ्रॉम फार अवे. ओके. हे तेव्हा फोटो Very काढले, interesting. फ्रॉम डिस्टन्स ही ते काढलेले फोटो आहेत. म्हणजे तो त्या आता ट्रेनमध्ये सेम असेल तरी सुद्धा तो माझ्याशी बोलत नसायचा. आणि तेव्हापासून मी डायऱ्या घेऊन फिरतोय. ओके. सो वी वेंट थ्रू दिस जर्नी. आय हॅड सम फिनॉमिनल मोमेंट्स इन माय लाईफ. म्हणजे जो शांती क्रांती 2 मध्ये, आणि मी तो खूप ठिकाणी त्याच्याबद्दल बोललोय की ते आस्तीवरचा आपल्या इथे पण मागच्या वेळी जो चहा पेलो तो ह्याच्या जर्नीच्या. ओके. तर ते सगळे फिनॉमिनल मोमेंट ज्याने माणूस बदलून जाऊ शकतो आतनं पूर्णपणे, ते सगळे ह्या फिल्मच्या झाले, ह्या रायटिंगच्या. देन मग मध्ये एक वेगळा प्रवास झाला ज्याच्यामध्ये जीव ओतून चांगलं काम काय करणं ह्याच्यावर फोकस झाला, टिल ब्राईट डे फायनली हॅपेंड. तेव्हा आम्ही ती जर्नी पुन्हा घेतली. धिस टाइम इट वॉज अ पेनफुल जर्नी, बिकॉज इट वॉज मेंट टू बी पेनफुल. हे आमच्या लक्षात आलं की तेव्हा आम्हाला जे एक रेव्हेलेशन झालं होतं, पण ती स्टोरी त्या पेनफुल माणसाचीच होती, हू स्ट्रगलिंग विथ आयडेंटिटी. आणि आय वॉज स्ट्रगलिंग विथ माय आयडेंटिटी, मोहित वॉज स्ट्रगलिंग विथ हिज आयडेंटिटी. आणि इट वॉज अ एक्स्ट्रीमली पेनफुल जर्नी, एक्स्ट्रीमली पेनफुल. म्हणजे बाय द एंड ऑफ इट वी आर एक्झॉस्टेड की आपण हे काय केलं. म्हणजे ऑफकोर्स फॉर्च्युनेटली टचवूड आय हॅवंट हॅड सुसायडल थॉट्स, पण पीपल वर ड्रिव्हन टू दोज थॉट्स. इनफॅक्ट मोहितने आत्ता त्याच्या तेव्हाच्या किंवा आणखीन काही कारणामुळे आता अॅनाटॉमी ऑफ सुसाईड नावाचं नाटक केलं. बरोबर. राईट. तर इट्स म्हणजे ते वी वेंट थ्रू दॅट आणि इन अ पेनफुल वे. आणि जेव्हा ही फिल्म संपली तेव्हा ती फायनली त्याचं म्हणजे कुठेच त्याचं काही होत नव्हतं. आणि तर अचानक टिफमधनं मला कॉल आला, टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमधनं, जिथे ही फिल्म सिलेक्ट झाली. फायनली त्याला रेकग्नेशन मिळालं. ती 2012 साली टिफला होती. आणि त्याला जातानाच माझ्या मनात असं झालं होतं की आता आपण पुणे सोडूयात, आता हे सगळं सोडूयात आणि लेट्स स्टार्ट अ न्यू लाईफ. म्हणजे तो एक स्विच ओव्हर होता, टर्निंग पॉईंट. मी आता 30 झालो होतो. 29ला 2011 शूट झाली, 30 झालं होतं. आणि आता आपण ह्याच्यातनं बाहेर पडूयात असं कॉन्व्हर्सेशन एक स्वतःशी चाललं होतं. आणि मी टिफला गेलो आणि टिफला ही फिल्म स्क्रीन झाली. तिथे हे ब्रोशर ज्या दिवशी मी घेतलं त्या दिवशी पॉलानी मला टिफला बघितलं आणि त्या संध्याकाळी रात्री येऊन ती मला भेटली आणि दॅट्स हाऊ वी मेट.
सो टर्निंग पॉइंट एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. हा म्हणजे ती रात्र टिफची सप्टेंबर 12 नाही काय अनुराग कश्यपचा वाढदिवस असतो. त्याला विचारा कधी असतो. पण इन्सेन आता बोलता बोलता आपण जे म्हणत होतो की तुझ्या सीएच्या रिझल्टच्या वेळेचा ती गोष्ट होती आणि तेव्हा त्या काकूंनी तुला पत्र पाठवलं. हो. आता ते पत्र हातात घेतल्यावर तू एनिवे ऑफकोर्स तू रिलीव्ह नाही करणार आहेस, पण तुला आठवणार आहे की तेव्हा तसं झालेलं. हो. आता ही जी एवढी स्पेशल मोमेंट आहे ती तेव्हा कदाचित तेवढी स्पेशल नसेल वाटत कारण आपण जगत होतो. बरोबर. पण आता हे फिजिकली तुझ्या समोर आहे तर आता त्यामुळे आपण होल्डर आहोत. हो आणि किती beautiful आहे. कारण हे जर मी फिजिकली उचललं नसतं ना तिथून, आणि माझ्याकडे ह्याचे व्हर्जन्स आहेत जे पुण्यात वाटले ज्याच्यामध्ये हे टिफ बिफ लिहिलेलं नाहीये, टिफचं शेड्यूल बिड्यूल काही नाहीये. बरोबर. ह्याचे एक व्हर्जन्स आहेत जे पुण्यातल्या फिल्म फेस्टिवल्सला किंवा आपल्या मित्रांना दाखवली तेव्हाचे हे केले. त्यात जी मजा नाही म्हणजे त्यात ती मजा नाहीये जी ह्याच्यात आहे. म्हणजे ह्याच्यात समाव वास असेल किंवा भरपूर गोष्टीतनं त्या मेमरी म्हणजे परत येतात, आठवणी परत येतात. तर त्याच्यामुळे खूपच महत्वाचं. त्यामुळे आय थिंक हे निवडक गोष्टी ठेवल्या पाहिजेत 100%. हे तर जात नसतं कुठे. आणि गेलं तरी सुद्धा ठीक आहे, पण वी हॅव स्पोकन अबाउट दिस नाव. दिस इज अ मेमरी. या ऑडिओ व्हिज्युअल आलेलं. पण मला एक सांग, आता जेव्हा तुम्ही हे अशा प्रकारचा प्रोजेक्ट आधी केला होता तेव्हा ते फार एक तुम्ही फिगर आउट करत होतात की काय असणार आहे, आपण फिरून वगैरे करू. आणि तेव्हा आपण रिस्क टेकिंग नाही म्हणता येणार याच्यात, पण तेव्हा ते आपण असे चान्सेस घ्यायचो ना की ठीक आहे रे काय फरक पडतो, काय पैसे बिसे काय माहित नाही आपल्याला, आणि आपण ते करायचो. हळूहळू आयुष्यात जसे पुढे जातो तसे काही फिल्टर्स लागायला लागतात आपल्याला. तर त्याच्याबद्दल जरा मला सांग ना की आजच्या घडीला तू किती क्रिएटिव्हली अजून एक्सपांड करू शकतोस, का थोडं होल्ड बॅक करावं लागतं, का कसं डोक्यात विचार कसा चालतो? आय थिंक मी त्या टप्प्यावर आलोय की आता मी ही रिस्क घेऊ शकतो परत. मला असं वाटतं की 2 लेवलला माझा प्रॉब्लेम तो आहे की मी कुठल्याही फॉर्मॅटला कमिटेड नाही आहे अनफॉर्च्युनेटली माणूस म्हणून. म्हणजे स्टँडअप कॉमिक म्हणून स्टँडअपला कमिटेड नाही आहे, मी रायटर म्हणून रायटिंगला कमिटेड नाही आहे, ॲक्टर म्हणून ॲक्टिंगला कमिटेड नाही आहे. तर मी कुठल्याही फॉर्मॅटला कमिटेड नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या मेंटल फेजप्रमाणेच सगळं गडबडतं. बरोबर. माझी आत्ता मध्ये जेव्हापासून पॉलाला भेटलोय 2012ला तेव्हापासून माझी मेंटल फेज ही ह्या प्रकारची होती की मला एक विश्व उभं करायचं आहे. आणि ते म्हणजे मग भाडीपाच्या स्वरूपात असेल, आमच्या दोघांचं आयुष्य असेल, पण मला एक सिस्टीम तयार करायची की ज्याच्यात मी जगीन, मी थ्राईव्ह होईन, मी सुखी राहीन अशी. आत्ता रिसेंटली आणि जे पॉलाला किंवा भाडीपामधल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 2022च्या शेवटीपासून त्रास पुन्हा चालू झाला की नाही गिअर बदलला पाहिजे, गिअर बदल. तर पण 2021-22 हे कोविडचं वर्ष होतं. त्यामुळे त्याच्या जबाबदाऱ्या 2023-24 मध्ये संपवणं गरजेचं होतं. कारण काय 21-22ला फायनान्शियल लॉसेस जे आपण मगाशी बोलतो, फायनान्शियल लॉसेस कंपनीचे किंवा कोणाचेही सगळ्यांचे इतके होते की वी हॅड टू पे इट ऑफ. त्यामुळे 23-24 त्यात झटण्यात गेले की नाही हे आधी आपण भरून काढू, आपण जे विश्व उभं केले ते नाही कोलॅप्स झालं पाहिजे ह्याच्या नादात, आपल्या स्वप्नांच्या नादात. तर 2024ला मात्र 2024 आपली स्वप्न म्हणजे तू आपली इंडिव्हिज्युअल कंपनीची त्या जगाची. तर 2024ला असं ठरलं की नाही आता जे अडकलेलं आहे, साचलेलं आहे, जे ह्याच्या झालं तर तो गिअर पडलाच पाहिजे साचलेल्या गोष्टी, आणि मग त्यासाठी सगळं पणाला लावायची तयारी आहे. तर ते आत्ता चालू आहे, त्या प्रोसेसमधनं मी जातोय. त्याच्यामुळे ती मी म्हटलं तसं माझ्या मेंटल फेजवर अवलंबून आहे. आता ती सोय आहे की नाही हा प्रश्नच नाही, मला वाटलं तरच ते होणार असं आहे. कारण काय मी कुठल्या तरी आर्ट फॉर्मला बांधील नाही. मला नाटकाच्या भल्यासाठी नाटक नाही करायचं आहे, सिनेमाचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून किंवा मी कसा आता हाडाचा ऍक्टर आहे म्हणून मला ही भूमिका करायचीच आहे असं नाही. बरोबर. मला आत्ता साचल्यासारखं वाटतंय. मला एका काय म्हणत त्याला काय म्हणतो आपण, प्लॅटू झालंय असं वाटतंय सगळं. ओके. सॅच्युरेट नाही म्हणतात. हा म्हणजे ह्याला काही ग्राफच नाही असं. मग तुम्ही रिस्क घेऊ शकता की खराब झालं तरी चालेल, मला करायचं. मला असं वाटतं हे खूप ॲव्हरेज आहे सगळं. पण आता जसं तू म्हणतोयस की तू ह्याच्यासाठी हे त्याच्यासाठी ते त्या बकेट्समध्ये स्वतःला बघतच नाहीस, पण मग अशा झोनमध्ये तू मग आयडेंटिटी करायचं आपल्या मनातला, बाहेरचा वगैरे तो आपण बऱ्यापैकी मॅनेज करू शकतो ब्रँडिंग करून आपलं एक सर्टन वेने. पण तुझ्या मनातलं तसं आता कारण नाही, तो उलट आता रिसेंटली सॉल्व्ह झालाय म्हणूनच मी गिअर बदलायचं म्हणतोय. ह्याच्याच काय होतं
मी कोण आहे हाच प्रश्न होता. त्याच्यामुळे त्या सर्चमध्ये सगळा प्रॉब्लेम होत होते. Right. मग तेव्हा एक हे झालं की ते महत्वाचंच नाही मी कोण आहे. म्हणजे ह्या सिनेमाचंही तोच उत्तर आहे की तू कोण आहेस हे महत्वाचं नाही, तुला काय करावं असं वाटतं हे महत्वाचं आहे. म्हणजे त्याचा आय थिंक आय गिव्ह इट अवे, पण त्याच्यातल्या एका मोनोलॉगमध्ये त्याच्याबद्दल खूप सुंदर बोललंय. पण मी त्यातलं एक वाक्य सांगू शकतो की सामने एक रास्ता दिखा और मैं चल पडा. तर ते ह्याचं उत्तर होतं. त्यामुळे ते सोपं होतं आणि ते रिझॉल्व्ह झालं. त्यामुळे मला तसंच 2012 साली समोर एक रस्ता दिसला, त्याच्यावर मी चालत राहिलो 2022 पर्यंत. 2022ला लक्षात राहिलं की आपण खूप चाललोय आता आणि इथपर्यंत आलो, ह्याच्यात खूप मजा आली, सगळं झालं, पण आता मला ह्याच्या पुढे चालायचं नाहीये, मला वेगळीकडे जायचंय. तर मग तेव्हा मी हा प्रश्न विचारला, तू म्हणलास असं की मला काय करायचंय नक्की, मी कोण आहे, परत त्या मी कोणावरच जातो आपण. आणि त्याच्यात मला असं उत्तर मिळालं की आय एम अ स्टोरी टेलर. मला गोष्टी सांगायच्यात आयुष्यभर. मे बी असे अनेक लोक असतील की ज्यांनी हे केलंय आणि मग मला त्याची भीती नाही वाटेल, भीती वाटणं कमी झालं. म्हणजे आपण कम्पेअर तर करूच शकत नाही, पण उदाहरणं द्यायची झाली तर काय अमोल पालेकर, पु ल देशपांडे, आचार्य अत्रे असे अनेक लोक आहेत ज्यांना आपण वेगळ्या वेगळ्या भूमिकेत बघितलं. दिग्दर्शक, लेखक, निर्माते, लिरिसिस्ट, ॲक्टर, संगीतकार. त्यांनी काय केलं असेल असं विचार होतो मनात, की मग त्यांनी पण असंच केलं असेल की मला ही गोष्ट मला हे गाण्यातनं सांगू असं वाटतंय, मला ही गोष्ट जी आहे ती मला व्लॉगमधनं सांगावी, मला ह्याचा फोटो काढावा असं वाटतोय, सांगायची गोष्ट आहे. बरोबर. तर आय एम अ स्टोरी टेलर. ह्या डिसिजनवर मी गेल्या वर्षी आलो 24ला. कारण आय रिमेंबर आपला जेव्हा गप्पांचा एपिसोड झाला होता त्यावेळी तो चेंज होत होता फेज. 2022-23च्या सुरुवातीला तो केला. बरोबर. तर तो सेमच झोन आहे जेव्हा तो आय थिंक शांतित क्रांती 2 शूट करून आला होता, पोस्ट प्रोडक्शन मध्ये गेला होता. बरोबर. तर तसं आहे. बट इट्स नाईस टू सी, कारण आता त्याच्यानंतर आता 25च्या शेवटाला आता खात्री आहे मला, मी स्टोरी टेलर आहे आणि माझ्या आता आज जी अडकलेली गोष्ट आहे ती सांगायला मी काही करेन. ओके, नाईस. तर ती आता मी ती सांगू इच्छितो असं. आणि ते एक्साइटमेंट परत जागृत होणं महत्वाचं आहे. तो कंटाळा वाढत गेला, लेथार्जी वाढत गेली तर मजा नाही. काय अँकर मिळाला ह्याच्यामुळे, टर्निंग पॉइंटमुळे आपण झोनच पकडला इकडे डायरेक्ट, वेगळाच सूर लागला. येस. तुला एक पुढची चालेल. नाही, काय म्हणत होतास? नाही, तुला आणखीन एक म्हणजे ते 2 फोटो आपण बाजूला ठेवले होते. नाही ते तिथेच आहेत, परत तिथेच आहे. हे दोन्ही फोटो ह्या फिल्मच्या शूटिंगच्या वेळेस काढलेले आहेत. ओके, ब्युटिफुल. कंपोजिशन कमाल आहे. कारण तेव्हा मला जग असं दिसत. असे शेवटी कधी फोटो काढलेस तू वेळ देऊन? किंवा मग आपण एक काम करूयात का, डोळे मिट मत आता गोष्टी ऍड करतोय आज, अशी व्यक्ती आपण बोलवली. ऑप्शन्स आहेत. नाही ऑप्शन नाही. आपण पुढच्या सेगमेंटला जाऊ शकतो. म्हणजे आपण गप्पा मारू. पापी नाही ना देणार? नाही. डोळे मिट उघडू. येस, नाईस. हे लागणार आहे आपल्याला इथे? नाही, काढू शकतो. अशी एक वस्तू जी मी खरं तर ती आता ऑपरेटिव्ह नाही, मी टाकायला हवी, पण मी सोडू शकत नाही, कारण हे सगळे फोटो ह्या कॅमेऱ्यातनं काढलेले आहेत. हा माझा पहिला आणि शेवटचा SLR. पहिला आणि शेवटचा म्हणजे त्याच्यानंतर मी कधी घेतला नाही. आता घेतला तर मला माहित नाही. नचिकेत चिडगोपकर नावाचा माझा मित्र आहे, जो अत्यंत माझा आधीच्या ह्याच्यात आपण बोललोय त्याच्याबद्दल. तर तो नवीन कंपनी काढत होता आणि त्याला माहिती होतं मला फोटो काढायला आवडतात, आणि तो म्हणला तू आजपासून माझा स्पोर्ट्स फोटोग्राफर, असं म्हणून त्यांनी मला हा कॅमेरा विकत घेऊन दिला. आणि त्याच्यावर मी खूप काळ स्पोर्ट्स फोटोग्राफी म्हणून ह्याच्यावर 18-105 आहे. पण मी मग मित्रांकडनं भाड्याने लेन्सेस घ्यायचो किंवा तात्पुरत्या मागून घ्यायचो. आणि हा गेला आता, हा सगळा म्हणजे फंगस लागलाय, सगळं गेलेलं आहे. ही ती वस्तू आहे का जी आपल्या लिस्टमध्ये आहे की अशी आहे की ती टाकायची पण मी टाकू शकत नाही? तर ती ही वस्तू आहे. आणि एकच मिनिट, ह्याला ॲडिशनलच गोष्टी म्हणजे ह्याच्याशीच रिलेटेड आहे ते, म्हणून मी फक्त बाहेर काढतोय. हे त्याच सिरीज मधले हे फोटो आहेत. हो, हे त्याच सिरीज मधले, वाराणसीचे का? वाराणसी मधलेच आहेत. आणि हे माझं लास्ट एक्झिबिशन आहे. मी ह्याचं एक्झिबिशन करून हे फोटो मी प्रॉपर एक्झिबिशन केलं होतं.
आणि दॅट वॉज ऑल्सो माय फर्स्ट अँड लास्ट एक्झिबिशन. मला असं एका पॉईंटला वाटत होतं की मी सगळं सोडून सिनेमॅटोग्राफी किंवा फोटोग्राफीकडे जाऊ का. राईट. आणि मी मध्ये एकदा आता जर्मनीला बर्लिनला मोबाईलवर ह्या प्रकारची फोटोग्राफी केली, पण ती मोबाईलवर केली, ती मला अजून प्रिंट करायची आहे. पण मला माहीत नाही मी का फोटोग्राफीपासून दूर गेलो, पण माझं वन ऑफ माय फेवरेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक गोष्ट आणणार होतो, पण पॉला म्हटली नाही आत्ता हा नाही, तू सगळं घर नको घेऊन जायला. माझ्या बाबांनी घेतलेला पहिला SLR पण मी तसंच होरट करून ठेवलेला आहे. याशिका वगैरे का? याशिका नाही, याशिका येस, तोही ठेवलेला आहे. त्यामुळे आमच्याकडे खूप सारे SLR. माझे पणजोबा, म्हणजे हे जेनेटिक आहे थोडंसं, माझे पणजोबा इथून पळून गेले साताऱ्यावरनं. ओके. आणि ते जमशेदपूरला जाऊन त्यांनी तिकडे नोकरी धरली. आणि जमशेदपूरला ते जमशेदजी टाटांचं ते आपलं टाटानगरमध्ये कामाला होते. आणि तिथे ते हात सोडून सायकल चालवत होते, म्हणून त्यांना नोकरीवरनं काढून टाकलं. तेव्हा तो गुन्हा होता. ओके. ओ तेव्हा सायकलचंच तेवढं नव्हतं. बरं. तर त्याची बातमी पण पेपरमध्ये, आणि ती आमच्याकडे आहे अजून. तर त्यांना हात सोडून सायकल चालवल्यामुळे नोकरीवरनं काढून टाकलं. पण त्यांच्या बॉसेसना ते खूप आवडायचे. ते म्हटले तू दुसरा काहीतरी जोडधंदा शोध इथे जोपर्यंत तुझं हे होत नाही. म्हणून त्यांनी त्या काळी त्यांना फोटोग्राफी स्टुडिओ टाकून दिला, जे आपले नाही का फॅमिली फोटो, एकच लाइटिंग असतं, ठपकन उडवायचं असं. सो फॉर अ लॉंगेस्ट टाइम माय फॅमिली हॅज फोटोज घरी. आणि मग माझे आजोबा साताऱ्याला परत आले त्यांच्या काकाकडे. त्या काळी दत्तक द्यायचे ज्यांना मूल नसेल वगैरे असं. त्यामुळे माझी फॅमिली परत आली. पण माझी सगळ्या फॅमिलीकडे कॅमेरे असायचे, कारण तिकडे एक फोटो स्टुडिओ होता. सो इट्स सॉर्ट ऑफ जेनेटिक. नाईस. पण आमच्या म्हणजे माझ्या बाबांच्या फॅमिलीमध्ये कोणीही फोटोग्राफर नव्हतं. ओके. बाबा फोटो काढायचे सगळ्याचे, पण फोटोग्राफर नव्हते. मग मला असं आजोबा म्हणजे पणजोबांकडचे फोटो घरातले बघून असं सारखं वाटायचं आपण असे फोटो काढूयात वगैरे. सो दॅट्स वाय. आणि हे ते कमाल आले ते आपण हे फोटो. हा माझा वन ऑफ माय फेवरेट फोटो, आणि मला ह्या प्रकारची फोटोग्राफी आवडते. पण आय डोंट नो, हे मी आता हे तू म्हणतोस तसं माझ्या पब्लिक इमेजच्या विरुद्ध काम आहे. हो. सो मी हा एका खिडकीच्या छज्जावर जाऊन काढलाय, कारण मला असं वाटलं की ह्या ज्या लाईन्स आहेत, हे जिने आहेत वाराणसीचे जे फेमस जिने आहेत ते, पण ते मला असं वाटलं की त्या फॉगमध्ये ते वरून जास्त चांगले दिसतील म्हणून. तर ते हा आहे. आणि हा उलटा आहे. जो आलाय ना कंपोजिशन, खूप सुंदर फोटो आहे. आणि मला अशा फोटोंचं काय आवडतं की थॉट आयसोलेट होतात. हे पण त्या पत्रांसारखंच आहे. करेक्ट. की त्यावेळेचा तुझा थॉट आपण आता हा अजून रिव्हिजिटही करता येतोय, आणि तो आयसोलेशन मध्ये बघता येतोय. म्हणजे हा त्या क्षणी जाऊन तिथे सुद्धा मी एवढ्या शांतपणे ह्याच्याकडे नाही बघणार आहे, कारण एवढ्या गोष्टी आहेत. हो. आणि मला तर फोटोचं ते म्हणजे फ्रेमिंगची मजा तीच आहे की जेव्हा तुम्ही फ्रेम करता एखादी गोष्ट, आपण आणि ते वर्ब म्हणून पण वापरतो ना, फ्रेमिंग समथिंग, म्हणजे फ्रेमिंग अ थॉट. ह्याचा अर्थच त्याला एका तेवढ्या चौकटीतनंच बघणं आहे ना. तर मला असं वाटतं की ते जे मी ह्या फेजमध्ये अतिशय लॉस्ट होतो, म्हणजे अतिशय हरवलेला माणूस होतो. त्याच्यामुळे मला हे एक साधन मिळालं की मला कुठली तरी गोष्ट आय एम एबल टू आर्टिक्युलेट, जे मला एक्झॅक्टली फ्रेम करता येत आहे. मी जे बोलतोय ते असं विचित्र होतं किंवा काही त्याला अर्थ, किंवा येऊन तेव्हा मी एक शॉर्ट फिल्म बनवली होती इंटरप्रेटिंग माय हाईज, ती एक्स्ट्रीमली ॲब्सर्ड आहे. पण मग मला हे फोटो काढताना मात्र मला फ्रेम करता यायचं की मला आत्ता ह्याच्यातनं काय म्हणजे आय कॅन गिव्ह आन्सर्स टू ऑल माय थॉट्स. हे का आहे, हे म्हणजे दिस इज द कॉन्ट्रास्ट दॅट यू सी इन वाराणसी. तुम्ही जर का गंगेत असाल तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही प्रवाहात आहात, आणि ती सगळी ऊर्जा गंगेची आणि हे सगळं आपल्याला जाणवतं, आणि ते खूप सुंदर आणि क्लिस्टर क्लिअर इमेज आहे. पण घाट त्याच्या एवढेच कॉम्प्लिकेटेड आणि अनसॉल्व्ड आहेत असं मला दिसतं वाराणसी. तर त्याच्यामध्ये फोटोमध्ये पण ते टिपता आलंय. तर वेगळीच शांतता जाणवते, कारण तुझा त्यावेळेचा कॉन्टेक्स्ट वेगळा आहे आणि मी आता बघतोय ते मला असं खूप पीसफुल वाटतात फॉर सम रिझन. हे वाले थोडे गूढ वाटतायत, पण त्याच्यातही ते पीस दिसते की अरे एव्हरीथिंग इज ॲट पीस. तर
सो त्याच्यामुळे ब्युटिफुल फोटोज हे तुम्हीच ठेवा. तुझ्याकडे आहे त्याच्या प्रती? हो. अरे चला, ड्रिल मशीन पण आहे तुझ्याकडे. तुला फ्रेमही बनवता येतं ना, कापून मी पण फ्रेम मी तुला साईज पाठवतो आणि कलरही सांगतो. हँडीमॅन. तर जगास. अरे ब्युटिफुल. हा सही करून दे. चालेल. असं छान वाटेल जाताना. तारीख टाकून वगैरे. अच्छा. बेस्ट. तर ते हां, तर त्यामुळे फोटोग्राफी ही एक गोष्ट आहे जी मला हे यंत्र टाकून दिलं पाहिजे, तर मी नवीन यंत्र घेईन आणि मग मी कदाचित परत फोटोग्राफीकडे वळेन. पण हे यंत्र सोडून दिलं पाहिजे असं मला वाटतं. पण मला तोपर्यंत सोडता येत नाही जोपर्यंत मला खात्री नाही आहे की मला नवीन घ्यायचं. इन्सेंट. आता बोलता बोलता मला हे पण आठवलं की त्या 22-23 जेव्हा आपण लास्ट टाइम वायफळचा एपिसोड केला होता, तेव्हा व्हॉट यू वेअर गोइंग थ्रू अँड इवन व्हॉट वी वेअर ट्राइंग टू बिल्ड अँड नाऊ कट टू 2025. इट्स लाईक आय कॅन ऍक्च्युअली फील द डिफरन्स की तेव्हा आम्ही काय फिगर आउट करत होतो आणि आता ऑफकोर्स फिगर आउट तर चालूच आहे आयुष्यभर. पण आता काय वेगळं चॅलेंजेस. हो, आणि आता मला तुमचं बघताना सुद्धा इतकी मजा येते की ज्या आल्यावरचं रिलॅक्स असणं जे आहे ना की हा तू बस कॉफी घे, आपण करू ना आरामात, काय नाही, मला माहिती आहे काय करणार आहे मी वगैरे. ह्या लेवलला येणं, मी तेच म्हणतो की आपण त्या लेवलला आलो की मग चांगलं काम चालू होतं. चांगलं काम झाल्यावर आपण सुखवस्तू होतो आणि मग तो प्लॅटो येतो. तर आता माझं ते झालं की तो चांगलं कामवाली फेज खूप मजा असते, खूप सुंदर. सुखवस्तू पण खूप सुंदर असतं, म्हणूनच आपण सुखवस्तू असतो. आणि मग नंतर लक्षात आपण हेच करतोय का, तेव्हा चेंज करायला लागतो ना. मजा येते, मजा पण आहे. पण ते अनसर्टन्टी क्रेझी आहे आपल्या कामामध्ये. पण ठीक आहे, त्याच्यावरच सगळं चालू आहे आपलं. तर आतापर्यंत आपण तुझ्या बटव्यातल्या गोष्टी बघत होतो. आता एक आमच्या बटव्यातली गोष्ट आहे जी तुझ्यासाठी आहे. अरे वा. तर लकीली आमच्याकडे तेवढी पिशवी होती भरण्यासारखी, त्यामुळे आपण हे काढूया इकडे. विशेष गोष्ट अशी आहे, मागच्या वेळी तू अविवाहित होतास. हो. आणि यावेळी तू विवाहित आहेस. लग्नच केलं चुकून. डायरेक्ट कॅनडातून खाली लहर केला कर. तर गार्गी फ्रॉम द हाऊस ऑफ P.N. गाडगीळ अँड सन्स यांच्याकडनं तुला आणि पॉलाला दोघांसाठी त्यांनी काही गोष्टी पाठवलेल्या आहेत. सुंदर गोष्टी आहेत आणि मी त्या पाहिल्यात, त्यामुळे मला माहिती आहे. तर नक्की वापर आणि मला सांग कसं वाटलंय. धन्यवाद तुला आणि गार्गीला. हे प्राचीन आहे. तर मंडळी, तुम्ही विचार करत असाल या हॅम्परमध्ये नक्की काय होतं. सारंग म्हणा, पॉला म्हणा किंवा तुम्ही म्हणा, आपण सगळ्याच आयुष्यात बरंच काही करत असतो. आणि हे बरंच काही करत असताना दैनंदिन जीवनात आपण विविध ठिकाणी जात असतो. फॉर एक्झाम्पल, कुठे कॉफी प्यायला गेलो, कुठे मित्रमंडळींबरोबर गेलो, आपल्या रेग्युलर डे टू डे कामाला गेलो, किंवा फॉर अ चेंज सोलो डेटवर, म्हणजे स्वतःच आपल्याबरोबरच कुठेतरी असं आर्ट गॅलरीमध्ये किंवा एखादा चित्रपट बघायला किंवा एखाद्या म्युझियममध्ये फेरफटका मारायला गेलो. आता हे जे छोटे पण खूप महत्त्वाचे इव्हेंट्स आपल्या आयुष्यात होत असतात, ह्या इव्हेंट्सना साजेसे रोजच्या रोज घालता येतील असे दागिने गार्गी बाय P.N. गाडगीळ अँड सन्स यांनी तयार केलेले आहेत. या दागिन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे 925 म्हणजे 925 स्टर्लिंग सिल्वर आणि सर्टिफाईड नॅचरल डायमंड्स ह्याच्यामध्ये तयार केलेले असतात. पण ते इतके लाईट वेट आणि ड्युरेबल आहेत की ते तुम्ही रेग्युलरली घालू शकता. P.N. गाडगीळ अँड सन्स यांची 190 वर्षांची परंपरा आहेच, पण त्याच विश्वासाच्या फाउंडेशनवर तयार झालेले गार्गीचे हे दागिने खूपच कंटेम्पररी, आजच्या जनरेशनला, आजच्या लाईफस्टाईलला साजेसे आहेत. तर मंडळी, तुमच्याही दैनंदिन जीवनाला, डेली ॲक्टिव्हिटीजना, डेली रुटीनला स्पेशल आणि खास बनवणारे गार्गी बाय P.N. गाडगीळ अँड सन्सचे वर्सटाईल दागिने तुम्हाला जर का एक्सप्लोअर करायचे असतील तर त्याच्या दुकानांच्या लोकेशन्सची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं ऑनलाईन शॉप देखील आहे, तिकडे तुम्ही सगळा त्यांचा पोर्टफोलिओ पाहू शकता. तुम्हाला जे आवडतंय ते मागवू शकता, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एवढं बोलून बघूया आता सारंग बटव्यातनं आपल्यासाठी नेक्स्ट काय काढतोय. पुढच्या वस्तूकडे आपण वळूया. पुढची वस्तू अशी असणार आहे की जी एम्बॅरेसिंग आहे तुला सांगायला की माझ्याकडे आहे. अशी कोणती एकदम वस्तू तुझ्या बटव्यातनं काढतोस मी ते बघण्यात आम्ही उत्सुक आहोत. पुन्हा फोटोच आहेत. काही हरकत नाही. पण ते खरं तर मी कधीच फेकून द्यायला हवे होते. हे म्हणजे 2 कॅटेगरीतल्या वस्तू आहेत. म्हणजे ते आईचा फ्रॉक मधला फोटो दाखवते मला, तसं स्वतः माती खाल्लेली, म्हणजे त्या फोटोग्राफरने चांगलं काम केलंय, पण मी जे केलंय स्वतः ते इतकं एम्बॅरेसिंग आहे. ते आपण का ठेवावं स्वतःपाशी. तर आज मी समाजाला माझी
एम्बॅरेसिंग मोमेंट दाखवून देतो. हे माझा पहिला पोर्टफोलिओ आहे. गॉगल. मी जेव्हापासून कास्टिंग करायला लागलो तेव्हा मी प्रत्येक व्यक्तीला सांगितलं प्लीज पोर्टफोलिओ काढू नका, तुमचे नॉर्मल हेडशॉट्स पाठवा. पण टू माय डिफेन्स जेव्हा मी अभिनय करायला लागलो होतो तेव्हा एक अशी प्रथा होती की तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ करून घ्यायचा. आता हे फोटो माझ्या खरं मित्रांनी काढलेत, अभिजित आपले, त्यांनी फोटो चांगले काढले, ह्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे त्याच्या फोटोग्राफीमध्ये काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम माझ्यात आहे. मला असं वाटलं की मी हा असा चांगला दिसतो. तेरे नाम. काय रंगसंगती आहे. हो ना, हे बघ ना ते कसं. 2 हे वाले बेल्ट वगैरे चांगले, डिटेल चांगले. आता इथे नाही थांबत माणूस, माणसाला असं वाटतं की तो ही हॅज अराइव्ड. नाही तो बॉडी बिल्डर पण आहे. थांब जरा आता, हे बघ. ऑटो रोटेशन ऑफ केलं. जैत रे जैत मधनं आलाय हा. हे पण तरी आगाशे- पण आगाशे विदाउट बॉडी असं आहे. पण म्हाळांचे प्रकार बघतात तो समजत नाही कुठला आहे. हा का, हा गोव्याचा येसू वाईतला आहे की गोव्यातला आहे हा कोण आहे माणूस की हा? लिंगोबाच्या डोंगरातला आहे. लिंगोबाचा डोंगर हा बाय. पण अरे, भावना चांगल्या आहेत, डोळ्यामध्ये दिसतंय ते मला. नाही नाही, तुला आता मी ना नंतर एक गंमत दाखवणार. प्रत्येक फोटोत माझी अच्छा मी उलटेच आपण लावले उलटे का? देतो. आपण ऑटो आता- रोटेशन झालंय सगळं. तर आता तुला कळेल की प्रत्येक ह्याच्यात गॉगल आहे म्हणून कळत नाहीये, पण हीच भावना प्रत्येक फोटोत आहे. ओ मी कामच केलेलं नाही काही त्याच्यावर. नाही, कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी आहे. म्हणजे तो माणूस ही हॅज अ लुक. त्यांनी वेश किती बदलावे, माणूस तोच आहे हे बघायचं असेल तर तुला हे बघ. आयुष्याला ह्याच्यात आणि संदेश ह्याच्यात काहीच दिलाय. फरक अरे नाही. हो रे. काहीच फरक नाही. आता तुला दाखवतो परत, काहीच फरक नाही. तू अजून एक काढ. चांगला आहे पण आवडलाय हा मला. एक चांगला आहे. हा, एक चांगला. हा बघ, हा बघितला छावा. हा कोण आहे? खोटी बिडी धरली आणि एक त्यातनं धूरही येत नाही, कोणीतरी दुसऱ्यांनी पेटवून दिलेली बिडी फील घ्यायला. अजून एक आहे? हो अजून एक आहे, अजून एक. हा त्याचाच वेगळा धूर काढलेला फोटो आहे. किलर. तर हा मी किती वर्ष वेगळ्या साधारण तू? निरनिळ्या छंदांमधला. सगळे येतात का सगळे 6? एक करावजर पोस्ट बनवून टाक. अरे बाई. हे खरं तर मी उद्ध्वस्त करायला हवे होते. आता ते राहिले अजूनच. नाही राहू देत. 4 K मध्ये राहिले. मला काय झालं ना, आमच्या हा तू म्हणतो तसं बरोबर आहे, हा चांगला फोटो आहे, हा बरा फोटो आहे हातातला. म्हणजे त्याच्यात असं हा इट लुक्स लाईक यू नो दिस. हा मी हा होतो आणि You know मी what you're हे doing. होऊ पाहतोय असं. हा तर हरवलाय. हा तर मला शर्टाला काढलाय. बघ फॉल. हा. मध्ये फोल्डच्या मागे वेगळं एक वेगळं. पॅटर्न आहे. मी Checks. आधीपासून फॅशनेबल आहे, तुला काय वाटलं? आणि ते ह्याच्याशी मॅच केलंय मी. हा. असं तुला काय वाटलं? Everything is well. हे 2 विनर आहेत, पण लिंगोबाचा डोंगर आणि हा जो तेरे नाम आहेत ना. तर असं माझा पहिला पोर्टफोलिओ. हा दिसतोय पण मला छाया फोटो स्टुडिओ मध्ये लावलेला. हो ना, हो ना, हो ना. शर्ट बीट पण बघ ना, आणि कसला आहे तो. कळलं आहे तुझाच शर्ट कपडे ते सगळे. हो, खंगरी. मला लहानपणी एक शब्द होता की खंगरी येतो. खंगरी म्हणजे असा तो ते हे असतं, टिकटॉक वाले असतात ना, ते खंगरी असतात. ओके कळलं. तर तसं आहे खंगरी. तर मी खंगरी दिसतो याच्यामध्ये. तर असा एम्बॅरेस. मला वाटलं तर हे पण फोटो देतोस की काय मला. नाही सही करून विथ लो फॉर एव्हर. ओके, वळूया पुढच्या हो, गोष्टीकडे. yes. तुला कोणती काढायची आता इच्छा खुमखुमी आले? खुमखुमी ना. वन थिंग दॅट इज इन माय, म्हणजे की एक स्ट्रेंज डेली ऑब्जेक्ट. हा, कारण डेली ऑब्जेक्ट म्हटलं ना रेग्युलर गोष्टी आणतात. असं कोणतं स्ट्रेंज? म्हणजे मी 11वी-12वीत एक दगड खिशात ठेवायचो, कारण मला वाटायचं मी IIT मध्ये जाईन हा दगड खिशात ठेवला तर. दगड पाहू शकताय तुम्ही. गेस करा आता. मी 21 वर्षाचा होतो. हा खराब पण आहे बघ, वापरलेलाही आहे असं नाही. मी 21 वर्षाचा होतो तेव्हापासून आत्तापर्यंत बॅगमध्ये टूथब्रश घेऊन फिरतो. कुठे काही राहायची वेळ आली तर काय. बरोबर. आणि ही माझ्या आत्ता ऑफिस बॅग मधनं काढलेलं आहे. असलेलं बरोबर. हा, कधी तर- कुठे जाता येईल. राहता आलं पाहिजे आपल्याला. त्या रात्री आपण जर का विचार केला की आज मी घरी नाही जाणार आहे,
तर मला काय लागेल उद्या? ह्याच्या मागे ऍक्च्युली खूप भारी स्टोरी आहे. सांग. एक तुला त्याच्या रेग्युलर वापरातला आहे? हो आता नवीन येईल, कारण आत्ताच मला लक्षात येईल. आणि आणखीन एक दाखवतो की हे पण आजच्या ऑफिस बॅग मधल्या डायऱ्या. हो, हे तू रोज घेऊन डेली ऑब्जेक्ट्स आहेत तुझी. डेली 5 डायऱ्या मिनिमम बॅगेत असायला लागतात. आणि 5 विविध कारणाच्या आहेत का त्या? नाही आज कशात लिहू? नाही, असं काही नाही आहे. हे बघ, आता ह्याच्यात चुकून चित्रकला जास्त आहे, पण असं काही नाही. ही बघू अजून शकतो का? ही आता नुकती हिशोब नाही ना दिला याच्यात काय? नाही, अरे हे कोण आहे? हे चुकलेलं चित्र आहे. मी खूप घाण चित्रकार आहे, नका बघू त्याकडे. पण कधी कधी खूप भारी चित्र येतात चुकून. आता हे सगळं जे आहे ना, हा, हे नोट्स आहेत. ह्याच्यात कधी कधी सेट पण असतो स्टँडअपचा. हे कोणीच माहित नाही. काका प्रभावळकर नाही आहेत ना? नाही, हे नागपूरच्या शोचे नोट्स आहेत. हे स्टँडअप आहे. तू प्रत्येक शोच्या आधी नोट्स लिहितोस? हो म्हणजे ऍटलीस्ट ओपनिंग भेट हो वगैरे का? हो. आता ही अनयुज डायरी आहे, ही नवीन आलेली आहे. असं उगीच आली आहे. बस. तर एक डायव्हर्जन. काय हरकत टूल नाही. किट म्हणजे माझं इव्हन ह्याला पण टूल किट आहे. ग्रूमिंग किट, सगळ्याची टूल किट घेतो मी. एनिवे, परत ह्याच्यावर घेतो. त्याचं डिटेल शॉर्ट्स नंतर दाखवू दे. कूल दिसलं. बघा, घेतले? अरे प्राची एकदम. ओके आपण ह्याच्यावर जाऊयात आता. हा खेळ डायऱ्यांचा. हा, डायऱ्यांचा असं आहे की माझ्याकडे मी किमान ॲट एक एनी गिवन पॉईंट 25 ते 30 डायऱ्या असतात. आणि त्यातल्या 4-5 बरोबर घेऊन फिरतो. या बरोबर आत्ता ही माची सारखी आहे. हा, Nice. त्याच्यावर असं. आणि ह्याचा किस्सा सांगतो. सो मी एक नाटक केलं होतं, प्ले विदन अ प्ले नावाचं, ज्याच्यातनंच मला अमय निपुण भेटले. तर त्याच्यामध्ये ते दाखवलं होतं की तो मुलगा घर सोडून जातो राईट शेवटी. आणि ते आता काय कोणी बघणार नाही. त्या नाटक एकांकिका होती त्या काळची, आणि आम्ही 100% परत करणार नाही. पण त्याचा एंड तुम्हाला देऊन जातो की आपल्याला असं वाटतं की एक दिग्दर्शक आहे, तो ह्या प्रकारचं नाटक बसवतो. तो ॲक्च्युली एक बॅग घेऊन आला असतो, ज्यातनं तो घर सोडून जाणार असतो. ओके. तर एक काय म्हणतात, कॉलेजमध्ये असताना आपण आपल्याला असं वाटतं की आपण थोडं इंटरनलाइज करूयात, म्हणून मी एक बॅग भरून निघायचो रोज. ज्याच्यामध्ये सगळं असं मेथड ऍक्टिंग म्हणतात का? असं म्हणतात काही लोक. Okay. मूर्खपणा होता तो. तर कारण त्या बॅगेने काहीच होत नव्हतं. पण तेव्हापासून मी बॅगेत सगळं ठेवायला लागलो. म्हणजे एक जोड कपडे, एक टूथब्रश, हे ते वगैरे. आणि देन इट बिकेम अ रनिंग जोक की ह्याच्याकडे असतं असं. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा नाईट आऊट मारायचे, मित्राकडे जायचे, तर माझ्याकडे टूथब्रश असायचा, कारण त्याबाबत आपण हायजिनिक होतो. घर सोडून पळून गेलो, रस्त्यावर राहत काय असलो तरी चालेल, उद्या मी ब्रश करणार आहे. ब्रश करणार आहे, कारण ते नाही आपल्याला चालणार. तर त्याच्यानंतर मग मी एक द ब्राईट डे नावाचा सिनेमा केला, त्याच्यासही तेच. मग त्यानंतर मी एक तू नावाचं नाटक केलं, त्याच्यासही तेच. तर तेव्हा म्हणजे ह्या संदर्भ होते. तर मी त्याच्यामध्ये त्या तू नावाच्या नाटकाच्या रिहर्सलच्या वेळेस आम्ही माझे आईबाबा US ला होते. बाकीचे 2 मित्र होते, त्यांच्या घरी काय चाललं होतं मला माहीत नाही. पण आम्ही असं नाटकाला रिहर्सलला जायचो आणि घरी नाही जायचो. आम्ही रानात वनात राहायला जायचो, आउटस्कट्सला. आणि म्हणजे ह्याच्यावर झोपायचं, काय म्हणायचं आपलं, बस स्टॉपवर झोपायचं, किंवा देवराईत झोपायचं, किंवा मंदिरात झोपायचं, एखाद्या शाळेत झोपायचं. सकाळी तिथे पारावर आंघोळ बिंघोळ करायची जर असेल काही तर, किंवा नदीत उडी मारायची, कपडे बदलायला पुन्हा रिहर्सलला जायचं. तर तेव्हा ब्रश ठेवायची सवय सगळ्यात जास्त लागली. म्हणजे कन्फर्म करणे की बस ब्रश आहे. आणि मग असं तेव्हाच त्याचे फायदे तोटे बघता असं वाटलं की हा असला पाहिजे काय, तर हा ब्रश. आणि तेव्हापासून आजपर्यंत ब्रश आहे. हा नाहीये म्हणजे दर 3 महिन्यांनी ब्रश बदलायचा असतो. तर हा तो आहे. नाईस. हा, तर पुढची वस्तू अशी काढ ह्याच्यातनं, जी मी तुला सांगितली होती की आपलं एक ब्रँडिंग असतं. म्हणजे सारंग म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिमा असते, त्या प्रतिमेला भेद देईल अशी एकदम अनलाइकली गोष्ट जी तुझ्याकडे आहे ती तर ती आलेली आहे. सो कलाकार आहे मी, असं अगदी थमकावून सांगतो. पण आय एम ऑब्सेस्ड विथ टूल्स. आणि ते इंग्लिशमध्ये त्याला हँडीमॅन म्हणतात, मराठीत चुकीचा अर्थ काढू नका. पण इफ आय वुडंट हॅव बीन
अन आर्टिस्ट, तर मला आय वुड हॅव लाईक टू बी अन हँडीमॅन. नाईस. मला पण काय तुला म्हणजे कोणता झोन आहे खूप तुझा? आवडतं लाकूड वगैरे की सगळं इलेक्ट्रिक. माझ्याकडे सोल्डरिंग गन पण आहे. माझ्याकडे याचं कारण अर्थात बाबा आहे. Right. माझे म्हणजे माझे लहानपण ह्याच्यात गेले की का मला हे खेळणं दिलं, आता बाबा उद्ध्वस्त करणार. उलटीच भीती. कारण रिमोटची गाडी आली की बाबा म्हणाले अरे कसं बघू आपण, असं मला सगळ्या स्क्रू ड्रायव्हर त्यांच्याकडे एक अख्खं किट असायचं. मग ते काढायचे, मग ते उपटून निघायचं चुकून एखादी वायर, मग ते बसून सोल्डरिंग करायचे, मग परत तुला देतो ना नीट करून वगैरे असं करून ते रिपेअर करायचे. अरे. आमचा नवीन कम्प्युटर आला त्या दिवशी सुद्धा बाबांनी तो अख्खा उघडला आई होता. शपथ. आणि आमचं टेन्शन असं की बाबा कम्प्युटर येतो, आपण मेकॅनिकल इंजिनियर आहोत. तर बाबांकडे आणि बाबा गेल्यावर सुद्धा जर त्यांनी आमच्यासाठी सगळ्यात मोठ्या प्रमाणात काही सोडलं असेल तर ते अवजार आहेत वेगवेगळे. आणि माझ्या सिनियर KG मध्ये असताना आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो काही कारणास्तव, परिस्थितीमुळे. आणि तेव्हा बाबांकडे फर्निचर घ्यायला पैसे नव्हते, तर ते म्हणले चल आपण सगळे मिळून फर्निचर बनवू. म्हणून बाबांनी घरी रंधे मारून आणि हे करून फर्निचर बनवलं अख्खं घरातलं. Nice. तर ते त्याचा रूट कॉज आहे. पण त्याच्यामुळे दर दिवाळी आणि क्रिसमसला सगळं लाइटिंग जुनं काढून रिपेअर करणे, ते हे करणे. ड्रिल मशीन आहे आमच्या घरी, ड्रिलिंगला माणूस बोलवत नाही. पॉलाला सुद्धा ड्रिलिंग शिकवलंय मी. नाईस. त्याच्यानंतर ड्रिलिंग ही सुपर पॉवर आहे. हो, ड्रिलिंग, तू घरात ड्रिल मशीन असणं ह्याच्याहून सुख काही नाही. तुला हवं तेव्हा हवे तिथे हवी ती फ्रेम लावता येते. खरंय. त्याच्यानंतर इवन अरे आजकाल पर ड्रिलचे पैसे घ्यायला लागले. हो म्हणून तर ना ते. आणि मूर्ख पण आहे, ड्रिल मशीन खूप स्वस्त असतं मित्रांनो. आणि अर्बन क्लॅपनी आम्हाला ह्या द्यावं स्पॉन्सरशिप वगैरे, पण आम्ही आमचाच खर्चानी करणार घरच्या घरी. स्पिरिटची लेवल आम्ही बघू. दॅट्स द स्पिरिट. आणि मल्टी टूल ह्याच्याहून महत्वाचं जगात काही नाही आहे. जर तुम्ही मल्टी टूल वापरत नसाल तर तुम्ही मूर्ख आहात. हे बघ, हे पण आता मी आता रिसेंटली मध्ये ह्याला तुला लक्षात आलं असेल हो, की दाते. जरा खराब झालंय ते थोडंसं. काय प्रयत्न केला? तर मी आता रिसेंटली एक थिक सनबोर्ड होता तो कापलाय त्यांनी आणि त्यातनं काहीतरी तयार केलं असं. तर इवन सेटवर सुद्धा मला थोडं उडून आणायला लागतं आर्ट डिपार्टमेंटमधनं, कारण मी थोडं जास्त हस्तक्षेप करतो त्यांच्या कामात. पण हे असं पण एक त्याच्यात एक, काय म्हणतात, एक्साइटमेंट असतं ना की घरी काहीतरी काम आहे आणि त्याचं टूल आपल्याकडे आहे. हो, आणि ते करून वापरणं ते टूल हो. की अरे ह्याच्यासाठीच तर घेतलं होतं हे. ॲलन कीज तू वेगवेगळ्या वापरतोस. sizeच्या. हो, of course, tripod साठी आणि लागतात. सायकलसाठी पण सायकलसाठी वापर. तर त्यामुळे ॲलन कीज सगळ्या साईजच्या असणं ह्याच्याहून चूक नाही. सगळ्या साईजचे स्क्रू असणं हे ह्याच्याहून चूक नाही. सगळ्यात बेस्ट आपलं ते काय म्हणतात त्याला, स्क्रू रावळ प्लग. रावळ प्लग. काय म्हणतात त्याला? रावळ प्लग. रावळ प्लग वर ट्रिप मारतो. पण आता ते प्लॅस्टिकचे रावळ प्लग आवडत नाहीत मला. ते आता असं ओलं करायचं, मग आत टाकायचं, ठोकायचं आणि मग त्यात स्क्रू प्यायचे त्यातली. सो ती माझी खूप मोठी ट्रिप आहे. सो त्यामुळे टूल्स म्हणण्यापेक्षा मेकॅनिकल वर्क मला प्रचंड आवडतं, प्रचंड. आणि माझ्याकडे खूप प्रकारचे स्क्रू ड्रायव्हर्स आहेत. हे बारीकवाले आहेत आपले. दाखवत होता, मला मजा आहे तिचे. तर आता तुला समजा आता घड्याळ पण मी उघडतो. आपलं काय घरात काय काय रिपेअर. काय रिपेअर. आणि हे तुला थांब, तू हे करत नाहीस, लक्ष देत नाहीस. नाही उडलं जातं नुसतं, हे केलं की उडलं बाहेर. म्हणजे ते सगळे काढा, मग ते शोधा, काही नाही. पडतात, ते असा सीनच नाही याच्यात. गेलं आता हे आत गेलं, मग हे गेलं की आता दुसरं आलं. हे बघ किती सुंदर आहे. हा सुंदर स्क्रू ड्रायव्हर नाही का बघ. ह्याचं काही स्पेसिफिक काम असणार, काहीतरी आपल्या घरात एक दिवस गॅजेट येणार ज्याला हे लागणार. हे बघून ते बनवत हे वापरायला काहीतरी शोधा, ऑनलाईन मागवायचं. हे कशाला वापरतात ते आणण्यात आणि घरी खराब करायचं वर. पण हार्ड रिलेट, कारण तू दापोलीला जाऊन आलास आमच्याकडे आणि तिकडे गॅरेज वगैरे असल्यामुळे लहानपणीपासून मीही पाण्यांच्या मध्येच फिरायचो. सो हे लोकांना माहित नाहीये, पण मी ह्याच्याबद्दल बोललो नाही कधी, काही हे नाही. आणि माझं खूप फेवरेट गोष्ट. करूया आपण एक दिवस अशी दुपार उघडूया, रिमोट कंट्रोलची गाडी विकत आणू. केव्हा आपण एखादं हे नाही, केव्हा आपण एखादं फर्निचरचा पीस बनवायचा का? बनवूया, खरंच सांगतोय. ऐकिया नाही, ऐकिया सोपा असतो. नाही, अख्खा बनवायचा
आणि ते त्याच्यावर व्लॉग बनवू आपण. चालेल, डन डन. डन. तुम्हाला आवडेल का बघायला? कमेंट मध्ये सांगा. आम्ही एक फर्निचर हा. बनवणार, वन पीस ऑफ फर्निचर, वायफळ भाडीपा कोलॅब. आणि तुम्हाला विकणार. नाही, Best. आवडलं तर ठेवणार आम्ही. हा. 2 बनवू म्हणजे कसं दोन्ही घरी ठेवते. चालेल चालेल, डन. येस. बेस्ट. शेवटची गोष्ट. ओके, आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करूयात ते तू सांग. हे हा. प्रवासाची हा, आठवण, असं उचलून आणलं काहीतरी, हा. सुवेनियर नाही पण. सुवेनियर नाही आहे. सो एक खूप स्ट्रेंज गोष्ट आहे, कारण आपण फोटोग्राफी बद्दल बोललो आणि फोटो दाखवले आणि हे ते, तर मी खरं तर हे आणणार आहे. ओके, आणि तुम्हाला एक जर हवं असेल तर आपण हे तुम्हाला डिरेक्टली ते छापू शकतो का व्हिडिओवर? हो. अरे भाई, त्याच्यातलं आधी काही बघायला footage. मला आवडेल दाखवण्याच्या आधी सुद्धा. हो, तर आपण नंतर हे आपलं बोलून झालं की आपण हे थोडं फुटेज बघूयात, गंमत म्हणून, जेवता जेवता. इन्सेन. ओके, सो एक गंमत अशी, मी म्हटलं तसं माझ्या घरी तुला मागच्या आपल्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की माझ्या बाबा कायम गॅजेट्स घ्यायचे. राईट. तर स्ट्रेंजली माझ्याकडे खूप लवकर हँडीकॅम होता. आधी हाय Cassette वाला, हा. हा, नंतर मग हा डीव्ही टेपवाला होता, आणि माझ्याकडे एक हँडीकॅम होता. आणि मी पहिली इंटरनॅशनल ट्रिप होती आसक्तची पण, माझी पण, आणि त्याच्यामुळे हे महत्वाचे, मगाशी मी ते आणलं होतं, ते तू नावाचं एक नाटक होतं. ओके ओके, नाव आहे. हा, गेट इट. तर त्या तू नावाच्या नाटकाला आम्ही पहिल्यांदा इजिप्तला गेलो होतो. पहिली ट्रिप इजिप्तची, आणि ते अत्यंत स्पिरिच्युअल नाटक होतं. आता हे इतकं ॲक्च्युली जुळून आलं ना की आपण सगळ्यात शेवटी हे निवडलंय, कारण वन साइड ऑफ मी दॅट नो वन नोज अबाउट इज स्पिरिच्युअल. म्हणजे तर त्यामुळे ती पण एक आहे, जसं हे आहे. राईट. नंतर माय फोटोग्राफी बिगिन्स विथ तू. त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्या वेळेस कॅमेरा म्हणजे ह्याच्याच पूर्णत्वाला आली होती, म्हणून ते तसे चांगले फोटो आहेत. राईट. पण तूच्या काळात मी फोटो काढायला लागलो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हँडीकॅम घेऊन गेलो, आणि तिथून मी एक वस्तू आणली होती जी माझ्याकडे आज नाही आहे. मी तुला आणून नाही दाखवू शकत, कारण ती तिथून हल्ली नाही पाहिजे, ओके. म्हणून मी आधी त्याचा किस्सा सांगतो, आणि मग नंतर ह्या टेपमध्ये त्याचं फुटेज आहे म्हणून मी तुला सांगतो. ओके, नाईस. तर इकडनं हा, तर इंटरेस्टिंग. सो आम्ही गेलो होतो इजिप्तला, आणि आम्ही पिरॅमिड्स बघायला गेलो, आणि पिरॅमिड्स बंद होते, आणि बंद होते म्हणजे ते त्या दिवशी रविवारी सुट्टी हा, असते ओके, वगैरे. जाऊन देत हा, नव्हते. सोमवारी सुट्टी वगैरे असं काहीतरी होतं, आणि आम्ही नेमकं त्या दिवशी पोहोचलो. तर ते आम्ही थांबलो, आम्ही काहीतरी परफ्यूम घेतलं, स्कॅम करून झालं, ते काय खोटे अलादीनचे दिवे बिवे सगळं ते चाललं. हे सगळं करता करता आम्ही चालत आम्ही ते दोघं जण भरकटलो आणि दुसरीकडे गेलो. मी, राधिका आपटे, वरुण नार्वेकर असं आम्ही वेगळीकडे गेलो, आणि तिथे एक माणूस त्याच्या दुकानाच्या बाहेर, आणि बाकी इट्स म्हणजे काय म्हणतात त्याला, टुरिस्ट ट्रॅप पूर्ण. म्हणजे प्रत्येक माणूस तुम्हाला गळाला लावायलाच बसलेला आहे, म्हणजे असं हेच काढून बसलेलं आहे, आणि ते फक्त तुला लुटायला बसलेलं आहे. जसं आपलं असतं ना, पाचगणीला सगळेच स्ट्रॉबेरी विकतात, तसं तर ते वाले, तर सगळेच तिकडे स्पिरिच्युअलिटी आणि पिरॅमिड्स आणि स्पिंक्स आणि परफ्यूम आणि ह्यानी असं होणार, हुक्का बिक्का हेच चाललं होतं. तर आम्हाला काहीच असं मनासारखं मिळत नव्हतं. आणि एक माणूस इथे बसला होता, त्याचं नंतर नाव आम्ही मोजेस नाव होतं त्याचं, एकतर नावातच. तर तो असा बसला होता, आणि तो एक मूर्ती बनवत होता, असा हात होता, आणि त्या हातात बाळ होतं, असं तो बनवत होता. आणि तो माझ्याकडे त्याचा फोटो आहे, शोधायला पाहिजे कुठेतरी, कारण परत तो प्रिंटवर आहे. हे सुद्धा म्हणजे हा जो आहे ना, हे माझा पोर्टफोलिओ, हे सगळे फिल्मवरचे फोटो. तर आधी मी फिल्मवर काढायचो किंवा काढून घ्यायचो, आणि आता तो ते टाक ते 2 हातोडे असतात, त्याने असं मारतात, आणि त्याने चिन्ह देत ते बनवत होता स्कल्पचर. आणि मी वेडा झालो ते बघून, आणि असं मी फोटो काढतो, आणि तो एक शब्द बोले ना. त्याच्या मागे एक दुकान होतं, मी दुकानात गेलो, दुकानात फोटो काढले, बाहेर आलो, काहीच बोले ना. तर मला असं हेच बरं वाटलं की ह्याला काही विकायचंच नाही मला, तो त्याचं काम करतोय, घ्यायचं तर घ्या. तर निघता तो म्हणला, काही हवं आहे का, सॉरी मी कामात आहे. तर म्हटलं नाही असं काही नाही, आम्ही येतो नंतर. आम्ही येऊन हा किस्सा सांगितला. मग 2 दिवसांनी जेव्हा ओपन होतं ही जागा, नाही राधा, तेव्हाच आम्ही सगळे परत आलो.
परत आलो लोकांना घेऊन. म्हटलं तिकडे एक माणूस आहे, तो काही विकत नाही आहे, त्याच्या दुकानात जास्त भारी आयटम आहेत वगैरे असं म्हणून मी आणलं. आणि तरी तो आपला बसला आहे, आमची लोक आज जाऊन वाद्य वाजवत आहेत वगैरे. शेवटी तो उठून आला. मग तो बोलायला लागला. मोझेस सदत आणि त्याचं नाव इब्राहिम का काहीतरी असं 3 भाऊ होते. तर त्यांचे बाबा उत्खननाला अमेरिकन लोकांबरोबर आत गेले होते, ज्यांनी मम्मीच्या त्या पेट्या काढल्यात वगैरे असे लोक. तर ते थोडेसे वाईट टाकलेले पण होते, कारण त्यांनी ते काढलं जे काढायचं नव्हतं. हां, पण ते हिलर्स होते, स्पिरिच्युअल हिलर्स वगैरे असे त्यांचे बाबा आणि हे ते, त्यामुळे त्यांना आत घेऊन गेले होते की ते स्पिरिट्स दाबायला वगैरे वगैरे, त्यांच्याकडच्या ज्या काही परंपरा असतील त्या. तर ते आमच्याशी बोलायला लागले वगैरे वगैरे. आणि तो म्हणला की मी माइंड रिडिंग करतो. आणि तो म्हणला माइंड रिडिंग म्हणजे असं नाही आहे की जादूटोना नाही आहे, आर्टच आहे, कलाच आहे. तर मी माइंड रिडिंग करतो आणि खूप उघड बोल. तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त बघा आणि मी सांगेन तुम्हाला काय घ्यायचं आहे ते, आणि जर का मी ओळखलं तर घ्यायचं. रिस्क. तर मी म्हटलं की हां चल. तर तिकडे फर्टिलिटी एग्ज होते. म्हणजे त्यांच्याकडे नाईलच्या ह्याच्यातनं काढलेले ते दगड. तू आत्ता म्हटलास दगड. पॉला आणि मी सुद्धा दगड खूप गोळा करतो आणि आमच्याकडे एक हे भरून दगड आहे. तर तिकडं फर्टिलिटी एग्ज होते, जे सुंदर दिसतात असे, आणि त्यांना थोडं पॉलिश पण केलेलं असतं जाणून बुजून. तर असे एक ठेवलेलं होतं आणि त्यातनं एक फर्टिलिटी एग म्हटलं मी ह्याच्यातला एक ते फर्टिलिटी एग घेईन. ते ह्याचं असतं की आपल्याकडे गणपती ठेवतात तसं ठेवायचं घरात, की ज्यांनी तुम्हाला समृद्धी येईल. ऑस्पिशियस काहीतरी. बरं, फेंग शुई सारखं. तर तो म्हणला की स्वतःसाठी घेतोय का कोणासाठी घेतोय. तर म्हटलं कोणासाठी तरी. तो म्हणला ठीक आहे, मग मी दोन्ही ओळखीन, कोणासाठी घेतोयस आणि कुठलं तुला आवडलं ह्याच्यात. तर म्हटलं ओके. म्हणून मी असं त्या सगळ्या अख्ख्या ह्याच्याकडे बघितलं. बघून झाल्यानंतर मी त्याकडे बघितलं आणि म्हटलं हां ठरलं. तर त्यांनी मला जे बरोबर अंडं मी निवडलं होतं ते अंडं, आणि तो म्हणला हे तुझ्या मित्रासाठी आहे, तुझा बेस्ट फ्रेंड शाळेतला. तर मी म्हटलं की आईच्या गावात. म्हटलं हो. म्हटलं नचिकेत, ज्यांनी मला तो कॅमेरा विकत, सगळं मी तुला आता हे पूर्णत्वाला येतं. हां, ज्याने तो कॅमेरा घेऊन दिला, ज्यांनी बरं. आणि तो ह्या नाटकाला येणार होता, तो आला नव्हता आमच्याबरोबर, तो प्रोडक्शनला म्हणून येणार होता. तर त्यामुळे म्हटलं त्यासाठी तो नाही आला, तर त्यांनी नवीन धंदा काढलाय आणि त्या धंद्यामध्ये सुखवस्तू सगळं व्हावं म्हणून मी त्याला एक हे देणार आहे माझ्याकडनं. सुंदर. तर तो त्यांनी दिलं आणि ते मी आणून ह्याला दिलं. आणि इथे आल्यानंतर ते मी विसरून गेलो असं झालं. त्यापुढे मी आणि पॉलानी किंवा मी काही आयुष्यात केलं तर नचिकेत हॅज बीन एक्स्ट्रॉर्डिनरीली सपोर्टिव्ह फायनान्शियली. आणि मैत्री तरच आहे, पण त्याच्याहून पुढे जाऊन तो मला असं म्हटला की ते अंडं तू घेऊन जाऊ शकला असतास, तू मला आणून दिलं. आणि ज्या दिवशी ते मी माझ्या ऑफिसमध्ये ठेवलं त्या दिवशी मला एक खूप मोठी म्हणजे त्याला ह्याचं MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग करायला मिळालं. सो ही वॉज लाईक ही सेज लाईक की दॅट्स आय ओ यू. नो वन नोज एनीवन, इवन दॅट मॅन डझंट नो. आणि ह्याच्यात काही जादू टोना नाही आहे माझा, ह्याच्यातला कशातच बिलीफ त्यातले जे स्पिरिट आहे, स्पिरिच्युअलिटी आहे, की त्यातलं जे स्पिरिट आहे की अरे हे आपण मित्रासाठी घेऊयात. त्याला असं वाटणं, त्यांनी ओळखणं, ते मित्राला असं वाटणं नाही अरे ह्यानीच मला एक काहीतरी एक पुश मिळाला, त्यांनी मला ती मदत करणं. इट ऑल गोज कनेक्ट्स. आणि स्ट्रेंजली त्या अख्ख्या ट्रिपभर मी हँडीकॅम घेऊन गेलो होतो. त्या टेप्सवर मी रेकॉर्ड केलं होतं आणि आय डिडंट नो दॅट दीज टेप्स एक्झिस्ट. त्या कुठेतरी ठेवून दिल्या होत्या, कारण टेपवरच बघायचो ते टीव्हीला लावून. मध्ये जेव्हा मी मुंबईला शिफ्ट झालो तेव्हा असे बॉक्सेस माझे शोधाशोध, त्याच्यामध्ये मला 12 टेप्स सापडल्या. तर तशाच होत्या, परत कधी हात लावला नाही. आत्ता शांतीत क्रांती 2च्या हे नरेंद्र लिहिलंय, तो EP जो होता तो म्हटला तो काहीतरी त्याच्या जुन्या कामासाठी कुठेतरी चालला होता. तर म्हटलं तिथे ते DV टेप्स हे करायला चाललंय, डिजिटाईज करतात. तर म्हटलं की अरे यार माझ्याकडे 12 टेप्स सापडल्यात, बघतोस का. तर त्याने जाऊन त्या डिजिटाईज करून आणि ते सगळं फुटेज रिकवर झालं. तर त्याच्यामुळे मी ते अंड्याची पण एक गोष्ट आहे जी मी आणू शकत नाही, बट आय हॅव फाउंड एव्हरीथिंग दॅट आय शॉट ओव्हर देअर. आणि ते सगळं आहे आणि ते कोणी बघितलेलं नाही अजून, आम्ही दोघांनी सोडून. तर ते ह्याच्यात आहे फाउंड फुटेज. आणि गंमत मी शेवट त्याच्यावर, म्हणजे तू नंतर आपण गप्पा मारू, पण त्याची इफ यू अग्री देन वी माइट शो थोडंसं ॲडजस्ट लोकांना, कारण आता एवढे सगळे बघायचंच आहे.
أولاد كل السنين خلاص هات شوية وتعالى. What does it name? Tutankhamun. तुम्ही दूध घेता मी बाहेर थांबते. Oh, that's a huge pyramid. Look at this. This is a fossil. This is found by the Ser de Pyramid. If this is दिस इज लाईक अ टाइम मशीन. त्या दिस अ टाइम मशीन. आणि फाउंड फुटेज हे हा. खरं फाउंड फुटेज आहे. म्हणजे तसं इफेक्ट देऊन आता ते इंस्टाग्रामवर करतात ना ते तसं नाही खरं. तुला ते क्वालिटी कळेल. हा, आपण नंतर बघू. 4K पण check करायचंय. गंमत म्हणजे आणि इफ आय आणि आय वोंट बी एबल, मी अजिबात म्हणत नाही की मी एवढा सेल्फलेसली जगू शकेन. पण त्या पत्रामध्ये जो एक बरं वाटणं आहे, ह्याच्यात जे बरं वाटणं आहे ते तेव्हा चाललं जेव्हा सेल्फलेसली माणूस जगतो. आणि मला ते शक्य नाही होत. आय विश आय कुड बी अ सेल्फलेस पर्सन. पण तूचा मतितार्थ तो होता की जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता तेव्हा सेल्फलेसली करा. आणि मी एक कविता एक छोटंसं वाचून दाखवतो. त्याची सुरुवात जी होते, दार ठोठावतं आणि ती मुलगी आतनं विचारते, प्रियसी प्रियकरला विचारते की कोण आहे. आणि तो बाहेरनं म्हणतो मी. तर ती म्हणते ह्या 100-160 मी आणि आपण मध्ये मी कोण आहे. इथून ती सुरुवात होते आणि मग ते आयडेंटिटीवर जातं आणि काय काय. त्याच्या शेवटी एक दुसरा राजा असतो जो तिच्या प्रेमात पडतो. तो खूप प्रयत्न करतो, तिच्या सुखासाठी सगळं करतो. इव्हेंच्युअली त्या राजाला एक उत्तर समजतं की ती एवढी दुःखी काय. आणि म्हणून ती येते आणि आता हा राजा दार ठोठावतो. ह्यावेळेस मी हा राजा करायचो आणि राधिका प्रियसीचा रोल करायचा. ओके. तर ते दार ठोठावतो आणि ती म्हणते कोण आहे. आणि राजा म्हणतो मी. तर ती म्हणते इथे मीला जागा नाही. राजा म्हणतो वर्षभर रानमाळ भटकलो, विरहाच्या आगीत अहंकार आणि असत्याचा होम होतो. एव्हाना प्रेमात पुरता मुरलो होतो, पुन्हा घुटमळत तुझ्या दाराशी आलो. तो पुन्हा दार वाजवतो. कोण आहे. राजा म्हणतो तू. आणि दार उघडतं. सो ब्युटिफुल. आणि त्या प्लेची पण एंडिंग इज नाही त्यानंतर एक आहे. ओके. माझे फेवरेट पार्ट. आणि हे सती भावे, सुमित्रा भावेंची मुलगी सती, तर तिने हे ट्रान्सलेशन केलंय आणि या सगळ्या रुमीच्या कविता. राईट. इन्सेन. आणि ते सगळं कनेक्टेड टू तुझा तिथला अनुभव. बरोबर. आणि आता तो कॉल बॅक राईट. तेव्हा काय झालं. आणि ब्युटिफुल. असं आहे. असं आपण सगळं करत काय मस्त लँड झालो. हो, चुकून झालंय. तू हे शेवटला विचारशील असं वाटलं नव्हतं. काय झालेलं त्याचे जे सिक्वेन्स आहे ना तो पण आम्ही ठरवला नव्हता. असा जसा होईल तसा आठवेल तसा करत होतो. पण तो आय थिंक नॅचरलीच. हो, ह्याच्यावर संपवणं हे जरा मी आणि तू बघितलंस तर सुरुवातीला हे वरती ठेवलं होतं. मला वाटलं होतं की आपण प्रवासापासून चालू करू नेहमीप्रमाणे. आणि मग तू म्हणला नाही ते बाजूला ठेवते जेव्हा येईल तेव्हा कर. नाहीतर मला असं वाटलं होतं आपण हे सुरुवात, पण ह्याच्यावर संपलं. त्यामुळे स्वीट नोट. या. आणि फाउंड फुटेज आहेच. अशा सगळ्या वस्तू आज आपण बटव्यातनं बाहेर काढलेल्या आहेत. आणि आय एम शुअर आपले हजारो बटवे भरतील इतक्या गोष्टी अनुभव आपल्या सगळ्यांकडे असतात. पण तू आज हे निवडलंस आमच्यासाठी आणि आपल्या गप्पांसाठी. आणि ते असं खूप सुंदररित्या तू मांडलंस. आणि मला अजून मजा कधी येते तेव्हा ऑब्जेक्ट असतं, त्या ऑब्जेक्टला लिंक्ड काहीतरी गोष्ट असते किंवा अनुभव असतो. पण ते सांगता सांगता ते अजून त्याच्यातलं एक आठवायला लागतं आपल्याला त्या स्पॉटवर.
आणि मग आपण ते डिस्कस करतो आणि नाही. ते फार कमाल आहे. तुझा मेसेज आला तेव्हाच मी पॉलाला म्हटलं की मी ह्याच्यावर फोकस्ड आहे पुढचे 2 दिवस, मला हे नीट करायचंय, कारण मला खूप आवडतात आठवणीमध्ये रमणं, त्या गोष्टी सांगणं, त्या एका विशिष्ट पद्धतीने सांगणं. त्यामुळे थँक्यू मला बोलवल्याबद्दल. अरे थँक्यू वगैरे काय. अरे वेडायस का? पण तुला कसं वाटलं आजचा एक्सपिरियन्स आपला ह्या फॉर्मॅटचा? कारण तू गप्पा आपण मारला हो. आरामात, लांब लचक, पण ह्याच्यात कसं वाटलं तुला? मला ते ना योग्य टप्प्यावर आलंय असं वाटतं की आपण कशाने बनलोय हे माणसाला पुढच्या परिस्थितीत जाताना माहिती असलं पाहिजे, Right. की तुमचं कॉन्स्टिट्यूशन काय, तरच मग जो बदल घडायचा आहे तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशन हललं नाही पाहिजे. आणि ऑलमोस्ट मी ह्या सगळ्यातनं रीरेड माय कॉन्स्टिट्यूशन असा अनुभव होता. त्यामुळे आणि आम्हालाही आय थिंक बऱ्याचशा नवीन गोष्टी कळल्या. म्हणजे ऑफकोर्स अवेअरनेस होता मला हा. की यू ऑल्सो होल्ड, आणि आता सुद्धा यू होल्ड मोर दॅन व्हॉट यू शोड. पण ते एक वेगळी अजून नवीन लेअर बघायला मिळाली मला पण जेन्युइनली, आणि ते खूप बाब होतं. आणि तो तुझा फिल्म फेस्टिवलवाला ब्रोशरवाली जी गोष्ट होती आणि त्याच्यातनं जे बरोबर. झप 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 गोष्टी आल्या ते पण किलर होतं. आणि हे तर तू आला तर विनर आहे हा तर. हा. जगास. आय विश हे नाटक परत होईल कधीतरी. हे एक नाटक आहे जे मला करायला आवडेल परत. परत. अकाउंटेबिलिटी टाकून दिली आपण कधी ना कधी. हा. 2026 या नव वर्षात काय माहिती. त्याच्यावर डिस्कशन तरी झालं तरी येस. पॉझिटिव्ह एक आहे. आणि यावेळी दुसरं म्हणजे पॉला इकडे आहे. मागच्या वेळी ती हा. शूट नंतर आली होती, हा. तर यावेळी ती आहे कॅमेराच्या मागे दोघेही पॉला आणि इथे प्राची. आहेत. पॉला आणि प्राची उभे आहेत, पीपी त्यामुळे तेही आहे. पीपी आणि एस एस. ओ सॉरी. म्हणून आपण जसं आपण मागच्या वेळी सुद्धा केलेलं, भागाच्या शेवटी आपण एक शब्द देऊया, म्हणजे जे लोकांनी आतापर्यंत आपल्याबरोबर साथ दिली आहे ते तो शब्द कॉमेंटमध्ये टाकतील. Okay. काही रॅन्डम किंवा ह्याच्याशी निगडीत पण देऊ शकतोस. तू. तू Yes, एकदम सोपा आहे. तू हा शब्द तुम्ही कॉमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही इथपर्यंत भाग बघितलेला आहे. आणि आज आमच्या या बटव्यातनं सगळ्या गोष्टी उलगड होतात, त्या जर्नीचा तुम्ही सुद्धा भाग झालाय. तुम्हाला कोणता ह्यातला पार्ट आवडलाय किंवा तुमची एखादी कोणती मेमरी त्याच्यातनं जागृत झाली असेल तर तीही खालती लिहा. आम्ही प्रयत्न करू रिप्लाय करायचा. आणि म्हणजे आम्ही सगळं कमेंट वाचतोच, पण अशी काहीतरी खास लिहिलीत तर त्याला आपण एक खास दुजोरा पण देऊ, असं काहीतरी करूया. आणि सारंग, पॉला आणि इन जनरल ह्या लोकांचं जबरदस्त काम चालू असतं. इंडिव्हिज्युअली सुद्धा सारंग बऱ्याच गोष्टी नवीन नवीन करत असतो. तर जे काही नवीन चाललंय तुमच्या समोर येतंय, ऑनलाईन ऑफलाईन कसं आहे, तिकडे जा आणि प्रेम द्या. आणि आपण असंच पुढे पुढे असेच पुन्हा भेटत राहू. असं 2-2 वर्षांनी पंचवार्षिक जशी योजना असते त्यानुसार वेगवेगळे गेअर पडतात तेव्हा आपण नोट डाऊन करायला इथे येऊ. येस. आणि तुम्हाला आम्ही असंच पुढच्या भागात लवकरच भेटू. तोपर्यंत मजा करत राहू. मजा करा. बाय बाय.